गेलो नाही. ऑल द वे गडचिरोली आणि गोंदिया भंडारा, तर इकडे तुम्हाला सावंतवाडी, तर ते कोल्हापूर आणि इकडे नगर, धुळे, नगर, पुणे या साईडला सगळ्या साईडने आमच्याकडनं मेंबर्स जॉईन झाले आणि प्रत्येक वेळा निर्णय ठिकाणी मीटिंग घेत गेलो. आणि अशा वेळी आमच्या कॉन्फरन्स पण चांगल्या झाल्या. पहिली कॉन्फरन्स पुण्यात झाली, त्याच्या पाठोपाठ आमची दुसरी कॉन्फरन्स मुंबईला झाली, त्यानंतर तिसरी कॉन्फरन्स आमची डुंबली झाली, कल्याण झाली, त्यानंतर चौथी आम्ही गोव्यामध्ये झाली. गोव्याची कॉन्फरन्स एवढी गाजली की विचारू नका. त्यानंतर मग लोणावळा झाली, महाबळेश्वर झाल्या. अशा व्हेरियस कॉन्फरन्सेस आणि लोकल मीटिंग्स चालूच असतात होते आमच्या. परंतु या सगळ्या सीझनमध्ये मार्च 2020मध्ये अचानक पॅन्डेमिक सिच्युएशन आल्यामुळे आता कसं करणार असा प्रश्न होता. मीटिंग कशा होणार. आणि जनरली मेमध्ये आमच्या दरवर्षी कोर्ट बंद असताना एक मीटिंग असायची आमची, म्हणजे बिफोर जॉईनिंग स्टार्टिंग द कोर्ट. तर मेमध्ये कशी होणार, कुठे हा विचार चालू असतात. आमचे सेक्रेटरी वायदे साहेबांनी सजेस्ट केलं की दॅट इज वाय नॉट टू कंटिन्यू मीटिंग ऑन झूम मीटिंग्स. आणि मग त्यातनं मग आठवलं की एकदा ट्राय करूया. मग आम्ही पहिले आमच्या मेंबर्सना कमिट केलं किंवा कॉन्टॅक्ट केला, आपण घ्यायचे का. सगळी मेंबरची कन्सेंट आली. त्यामुळे 2 मीटिंग कमिटीच्या, त्यानंतर 2 मीटिंग मेंबरच्या झाल्या. त्यानंतर शंका कुशंका सगळ्यांच्या सोडल्या गेल्या, कोणाला गाईडलाईन दिल्या गेल्या की रिन्युअलवरती कसं आहे, काय प्रश्न होतं. या सगळ्या 4-5 मीटिंग अशाच देऊन गेल्या जिथे आम्ही नोटिंग वगैरे जास्ती करू शकलो नाही. पण नंतर असं लक्षात आलं की आपल्या मीटिंगमध्ये आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह आयटम काहीतरी झाले पाहिजेत. त्यामुळे आम्ही मीटिंगला 1 नंबरपासून सुरुवात केली आणि प्रत्येक मीटिंगला नवनवीन स्पीकर्स घ्यायचं ठरवण्यात आलं. तशा प्रकारे 4:30 ते 5 आमची दररोज मीटिंग असायची. पहिली आमच्या मीटिंगला सगळ्यात चांगला नारा फोडला ते राजयोगिनी ब्रह्मकुमारी दिदी, शकू दिदी यांनी तणावमुक्त जीवन या विषयी आम्हाला एप्रिल मिडलच्या दरम्यान भाषण दिलं. आणि तिथून जे तणावमुक्त जीवनामध्ये ते आमचं स्पीच चालू झालं, ते लेक्चर्स चालू झाले. ती सिरीज आमची कंटिन्यू राहिली. एव्हरी सॅटर्डे आम्ही भेटत राहिलो. आता सप्टेंबर संपला म्हणजे आमची ऑलमोस्ट 6 महिन्याच्या मीटिंग, म्हणजे 6 पंचे 30 मीटिंग व्हायला पाहिजे. अशा प्रमाणे 24 मीटिंग अशा होत आहेत. तर 24-25 मीटिंग पहिले 3-4 न मोडल्या तरी आजची 21 मीटिंग आमची डिक्लेअर केली आहे. आणि या मीटिंगमध्ये अशी पहिल्या मीटिंगनंतर आम्ही दुसरे डिफरंट स्पीकर येताना होता आमचे सगळे नोटरी फ्रेंड्स म्हणाले, अहो मी अजून चांगला स्पीकर देतो, अजून चांगला स्पीकर देतो. मग त्यामुळे सगळे एका वेळेला अशी चराव झाली की स्पीकर आम्हाला नाही मिळायची आली काय काय वेळेला, कारण जूनमध्ये सगळं ठप्प होतं. त्यामुळे सगळे स्पीकर अवेलेबल होत होते. कोर्टाचे जजेस पण झाले आम्हाला अवेलेबल. मग अशा वेळेला आमचे गवस म्हणून जे सावंतवाडी नोटरी आहेत, त्यांनी सर्वप्रथम मालटकर म्हणून जज आहेत, त्यांना आम्हाला पाचारण केलं. आणि मालटकर जजनी आम्हाला ओरसले असतात ते आम्हाला सर्वात पहिले जज म्हणून, सिटिंग जज म्हणून चांगलं लेक्चर दिलं, जे ई फायलिंगमध्ये दिलं. त्यांनी ॲक्च्युली कोर्टात बसून ई फायलिंग कसं करत संपूर्ण प्रोसेस कॉम्प्युटर शेअर करून आम्हाला दाखवलं, जेणेकरून आम्हाला माहीत पडलं की ई फायलिंग कसं होतं. त्यानंतर मग अजून दुसरे जे आले, तिसरे अतुल रुबाळे म्हणून जे कोल्हापूरहूनच आले, आता ते कोल्हापूरला चंदेल साहेब, तर ते कोल्हापूरला चीफ जस्टिस आहेत. त्यांनी आम्हाला कन्फ्युशन मेडिएशन या विषयावरती लेक्चर दिलं. त्यांचं पण लेक्चर अप्रतिम होतं आणि त्यांचा त्या विषयावर गाढा अभ्यास असल्यामुळे आम्हाला खूप माहिती झाली. त्याच्यानंतर मग संतोष चव्हाण म्हणून जे बांद्राकुटा जज आले, त्यांनी पण आम्हाला व्हिडिओवरती अप्रतिम माहिती दिली. आणि अशा प्रकारे नंतर वारुंजीकर आमचे बार काउन्सिलचे मेंबर आले. त्यानंतर गेल्या मीटिंगला जायभाऊ आहे, जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे 5 चेअरमन आहेत नाशिकवरनं, त्यांनी आम्हाला चांगलं स्पीच दिलं. त्यांचं स्पीच पण नवीन अमेंडमेंट होती सेक्शन 8वरती, जे आम्हाला माहितीच नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली सेक्शन 8मध्ये किती चांगले डेव्हलपमेंट्स आहेत आणि मुलींना कसे हक्क दिले जातात आणि कसे डावले गेलेले आहेत आजपर्यंत, यावरती विषय त्यांनी विथ केस लॉज फार चांगलं दिलं. तर असं प्रत्येक मीटिंगमध्ये निरनिराळ्या प्रकारचं लोकांना नॉलेज मिळालं. आता याच्यात मी असं म्हणेन की काय फायदा झाला, तर ज्या लोकांना आज पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये घरी बसून काय करायचं, नोटरीचा व्यवसाय बंद पडला आहे, त्यांना एक चालना मिळाली की अरे आपण अशा प्रकारे काय केलं तर आपल्याला अशा प्रकारे काही डेव्हलप होऊ शकते. म्हणजे आपल्याला घरी बसून ई फायलिंगचे कॉम्प्युटरपासून काम करता येईल, तर ई फायलिंग केसेस आपल्याला घेता येतील. म्हणजे आपण लोकांना ते काम करून एक्स्ट्रा इन्कम घेऊ शकू. त्यानंतर कन्सेंट मेडिएशन हा जो एक प्रोसिजर आहे की बँकांमध्ये जेव्हा सूट फाईल करायचं असतात त्याच्या आधी तुम्हाला एक प्रोसेस घ्यायचा आहे. तुम्ही कन्सेंट मेडिएशन करता, 6 महिने पेड मिळतो. त्यात तुम्ही जर तशा प्रकारे कन्सेंट मेडिएशन सूट फाईल केला तर कोर्टाचा दावा चालतो तो. पण तो असा जस्ट हिअरिंग टाईप नाही होते, ते फक्त तुम्हाला सही करायचा, सबमिट काय असतो. दोन्ही पक्षाने सेम सबमिट झालं तर तुमची केस निकाल लागली तर तुम्हाला कोर्ट फी म्हणून असते, फक्त 10,000 रुपये भरून पूर्ण केस निघत. यात असं लक्षात आलं की बऱ्याच बँकांमध्ये पहिले ऑप्शन प्राइस चीज आहे, त्या पक्षकार खूप थकलेला असतो, त्याला पैसे बाहेर नसतात. पण एक 4-6 महिन्याचा पिरियड मिळाल्यानंतर त्याची जरा कडकी जाते आणि त्याला असं वाटतं आपण थोडे पैसे भरू शकू. आणि मग त्यामध्ये कन्सेंट प्रोसेसमध्ये तो तयार होतो आणि मग बँकेची रिकव्हरी पण लवकर होते. आणि कन्सेंट प्रोसेसमुळे त्याला याच्यामध्ये तुम्हाला कोर्टात जाऊन झाडा करायची गरज नाही. त्यामुळे तुमचा नोटरी प्रॅक्टिस काय असताना तुम्ही हे काम करू शकता.
अशा प्रकारे निरनिळ्या प्रकारच्या अधिक ॲडिशनल कामं करायची माहिती मिळाली. तसंच आमच्या वारंजीकर साहेबांनी नोटरी काय काय करू शकतात हे सुद्धा नुसतंच शिक्का मारायचं नसेल तर तुम्ही अजून किती ॲक्टिव्हिटीज करता येते यावर सुद्धा विश्लेषण. तर असं प्रत्येक लेक्चर आम्हाला चांगले लेक्चर्स मिळाले. तशाच प्रकारे आता आपण घरी बसून करू शकाल असंच आपल्याच सोसायटीमध्ये आपणच राहत असतो. 100, 200, 300 म्हणजे सोसायटी असते आणि सोसायटीमध्ये आपण एक वकील आपण करतो. कशाला? अरे अमुक माणूस आपले पैसे दे भरत नाही म्हणून, मेंटेनचे पैसे भरत नाही. अरे पण तुम्ही वकील का आपण करा? तुम्ही घरात आहात, सोसायटी वकील आहात, तुम्ही नोकरी आहात, तुम्हाला माहिती आहे तुमच्या अमुक मेंबर डिफॉल्ट आहे, तर पहिले ते अप्रोच व्हा. त्यानंतर तुम्ही ते सूट कशा प्रकारे शिका ना. ते शिकायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आज आपल्याला त्याच्याकरता आम्ही आमचे डेप्युटी रजिस्ट्रार सहनिबंधक श्री चंदेल साहेबांना खास निमंत्रण दिलं आहे. आणि त्यामुळे ते 101 वरती आपल्या रिकव्हऱ्या कशा बँकांची सोसायटी रिकव्हऱ्या कशा करता येतात त्याला चांगली माहिती देईल. जेणेकरून आपल्या नोटरीने सुद्धा एक्स्ट्रा इन्कम कशी सूट फाईल करून 101 वर रिकव्हरी करून घेता येईल याचं चांगलं नॉलेज मिळेल. तर अशा प्रकारे आपण डिफरंट स्पीकर्स घेत असतो. अजून एक गोष्ट सांगायची की आता साधारण हळू काय झालंय की लोक आता कोर्टात चालू होणं याच्याकडे लागलेले आहेत आणि संपूर्ण मीटिंगचा थोडासा लोकांचा उत्साह आता खूप मीटिंग झाल्याने कमी आलाय. तर या दिवशी आम्ही थोडंसं ठरवलं आहे की आता याच्यापुढे दर शनिवारी मीटिंग होत्या त्या आता 2nd and 4th शनिवारी ऑक्टोबरपासून चालू करायच्या आहेत. त्यामुळे बहुतेक ऑक्टोबरला थोडंसं कामाचं कोर्टाचं कामकाज चालू होईल आणि त्यामुळे 2nd ऑक्टोबर म्हणजे कोर्ट हॉलिडे असणार आणि आपल्याला सगळ्यांना सुट्टी असणार. तसंच फोर्थ सॅटर्डे 2nd 4th सॅटर्डे मीटिंग चालू राहतील आमच्या असं आम्ही ठेवलेलं आहे. याच्यापुढे आपल्या सॅटर्डे मीटिंग नसून 2nd and 4th फक्त असतील दर महिन्याला. आणि नंतर जेव्हा ॲक्च्युअल ओपन होईल जेव्हा आपण ॲक्च्युअल मीटिंगमध्ये भेटू शकू म्हणजे कॉन्फरन्स किंवा होईल जेव्हा गव्हर्नमेंटला परमिशन मिळेल तेव्हा आपण जोरदार कॉन्फरन्स घेऊ. आणि त्याचा व्हेन्यू पण आपल्या रत्नागिरी आमचे अमोल शिंदे दिलेला आहे. तर त्यांच्या ओळखी त्यांनी व्हेन्यू चांगला फिक्स केला आहे. तर ज्या दिवशी आपल्या गव्हर्नमेंटची परमिशन मिळेल ते आपण सगळे रत्नागिरीमध्ये भेटणार आहोत. इतकं जगजाहीर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 101 वरती या विषयावर चंद्रसाहेब इलेक्शन मीटिंग रूपरेषा अशी असेल की सर्वप्रथम चंद्रसाहेबांच्या आधी त्यांची ओळख सहकार ऑफिसर डोंबिवली श्रीकांत पाटील ओळख करून देते त्यांची. त्यानंतर चंद्रसाहेब आपल्याला 101 बद्दल चांगली माहिती देतील आणि त्याच्यानंतर आमचे नोटरी असूनचे सर्व ज्यांच्याशिवाय आमच्या पाठीचा कणा आहे आणि त्यांच्याशिवाय आम्ही काही पुढे कुठलंच पाऊल उचलत नाही आणि त्यांच्याशी आम्ही आमच्या मागे त्यांचा वरदास्त आहे असे जगताप साहेब त्याचे चांगले प्रश्नोत्तर पण विचारतील. आणि त्याही फायदे त्याही सगळं सांगतो. जगताप साहेब आपल्याला आज दिनेश चंद्र साहेब लेक्चर आहेत. ते नाशिक मधलेच बेस आहेत, धुळ्याचा जन्म आहे, पण त्यांचा तुमच्या ओळखीत निघतेच बोलायला लागल्यावरती तो आणखी एक चांगला दुग्धसर्ग योग आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आज मीटिंगमध्ये ऑल द वे पंढरपूरहून लाड साहेब, महाबळेश्वरून मुक्कामोर साहेब, तर नगरवरून गौतमी कुलकर्णी अशा डिफरंट लोक आले दिसतात आहे आणि पूर्ण महाराष्ट्र व्याप्त आलेला आहे हे लक्षात येतं. हळूहळू आता 30ला पोहोचलोय. 35-40 लोक हमखास जन होत असतात. तर 50 पण जातो पण हा आपला चांगला कंटिन्यू राहतो आणि आपल्या सगळ्यांवरती 101 होती चांगली माहिती मिळत राहील. तर मी आता श्रीकांत पाटील विनंती करतो की त्यांनी चंदेल साहेबांची ओळख करून द्यावी. श्रीकांत पाटील. नमस्कार. आमच्या सरांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. सरांचं जन्मस्थान हे तसं ऍक्च्युअली नगरच, जरी जन्म धुळ्याला झाला तरी, आणि सरांचं शालेय आणि माध्यमिक शिक्षण हे नाशिक, नगर आणि पुणे इथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 1989 आणि 93 या कालावधीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून साहेबांनी मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतलेली आहे. आता सरांचा सरकारी नोकरीतला प्रवेश जर आपण थोडक्यात बघूया. सन 1994 मध्ये MPSC द्वारे साहेबांनी सहकार खात्यामध्ये वर्ग 2 सहाय्यक निबंधक या पदावर साहेबांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि प्रथम सावंतवाडी इथे त्यांची प्रथम नियुक्ती केलेली झालेली आहे शासनाने. त्याच्यानंतर मान्य सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात साहेबांनी विविध सेक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याला बँकांचं एक असोसिएशन आहे. तिथे सर्व बँकांची 101 ची प्रकरणं अशी दाखल होत असतात आणि तिथे परसेवेवर एक आमच्या सहकार खात्याची सहाय्यक निबंधक अशी पोस्ट आहे. ह्या सहकार खात्याच्या या पोस्टवर, सहाय्यक निबंधकाच्या पोस्टवर साहेबांनी जवळजवळ 3.5 वर्ष कामकाज केलेले आहे. इथं बँकांचे 101 ची प्रकरणं, त्याच्यानंतर त्याच्या सुनावण्या, यावरचे वेगवेगळे झालेले रेट आणि त्यावरचा निर्णय याबाबतचा सखोल असं कामकाज साहेबांनी त्याच्यामध्ये केलं. सन 2007 मध्ये साहेबांना वर्ग 1 मध्ये म्हणजे उपनिबंधक म्हणून पदोन्नती मिळाली आणि याच्यानंतर सरांनी हातकणंगले आणि कोल्हापूर येथेही काम केले. आता इचलकरंजी तालुका आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. इथे 5 सहकारी बँका अशा होत्या, अशा बँकांवर साहेबांनी प्रशासक आणि लिक्विडेटर म्हणून तिथे कामकाज केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासकीय बोर्ड निर्माण बसवले होतं.
या प्रशासकीय बोर्डामध्ये सदस्य म्हणून साहेबांनी तिथेही कामकाज केलेलं आहे. उपनिबंधक म्हणून साहेबांनी पिंपरी, पुणे इथे कामकाज केलेले आहे. आणि एवढं करत असताना साहेबांची शिकण्याची जिद्द ही कायमच पुढेही दिसून आली. साहेबांनी हे सरकारी नोकरी करत असताना सुद्धा फायनान्शियल मार्केटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा साहेबांनी पूर्ण केले. आणि साहेबांनी ठाणे तालुका येथे कामकाज केले. ठाणे तालुका हा ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा असा प्रभाग आहे. याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरी पतसंस्था आणि हाऊसिंग सोसायटी आहेत. यांची मोठ्या प्रमाणामध्ये 101ची प्रकरणं दाखल होतात. त्यांच्या सुनावण्या अत्यंत क्लिष्ट आणि खूप किचकटच काम असते ते. पण साहेबांनी 3.5 ते 4 वर्षामध्ये अत्यंत लिहिल्या प्रकारे हे कामकाज केलेले आहे. आणि सध्या जून 2019 पासून साहेब डोंबिवली तालुक्यामध्ये उपनिबंधक या पदावर कार्यरत आहेत. आणि अजून सुद्धा साहेबांनी सद्यस्थितीत वीरशैव या बँकेवर साहेब व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंतचा सरांचा हा प्रवास मी आता तुम्हाला इथं सांगितलेला आहे. तर ते सर. हा, नमस्कार. पाटील साहेबांनी आपल्याला परफेक्ट आणि साहेबांच्या कारकिर्दीवर चांगली माहिती दिलेली आहे. म्हणजे असं वाटतं की अरे आपण एवढे दिवस जवळ असून सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं की कशा प्रकारे कोणी कोणी मॅटर आणि मी कारकीर्द चालवली आणि किती अनुभव आहे. आम्ही रोज त्यांना भेटतो, परंतु आम्हाला माहीत नव्हतं की इतके निन्या ठिकाणी काम करून आपल्याला म्हणजे चांगली त्यांना माहिती आहे. आणि आम्ही योगायोगाने त्यांना एक विषय सांगितला होता आणि समोर साहेबांनी मी 101 आता हे कळलं की 101 मध्ये साहेब एकदम म्हणजे माहिती आणि जबरदस्त चांगलं नॉलेज आहे आणि त्यांचे आम्हाला पण खूप चांगलं नॉलेज मिळेल अशी आशा आहे. तरी मी चंद्रशेखर विनंती करतो की आपण आपलं चांगलं म्हणजे माहितीवर आशा आम्हाला द्यावा. चंद्र सर आपण म्यूट आहात. एक मिनिट अनम्यूट कर. ललित अनम्यूट कर ना. ललित हो. येस सर. येस. हा येस. नमस्कार. नमस्कार तर्टे साहेब, आभारी आहे. अरे बस सर. काय सर. थँक्स पाटील साहेब. आपण आज 101 वर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 101 बाबत चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर एक सर्वसाधारण आपण जर सहकारी संस्थांचं कामकाज जर पाहिलं तर कमिटी हे विविध कामकाज करत असते. डे टू डे वर्किंग चालू असतं त्यांचं. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आणि क्लिष्ट असेल किंवा सभासदांची नाराजी ओढून घेण्याचा कार्यक्रम जो असेल तो म्हणजे रिकव्हरी. यानं त्या कारणाने सभासद जेव्हा थकबाकीदार होतात तर त्यांची रिकव्हरी करणे हा एक मोठा थोडासा मनस्तापाचा विषय असतो सहकारी संस्थांसाठी. तर तसं पाहिलं तर कायद्यामध्ये किंवा ही 101 ची जी प्रोसिजर आहे ही पूर्णपणे प्रिस्क्राईब केलेली आहे, डिफाईन केलेली आहे आणि एकदम सोपी आहे. तर पण ती वेळीच केली नाही तर मात्र निश्चितच कमिटीसाठी म्हणा किंवा त्या सहकारी संस्थेसाठी म्हणा ते त्रासदायक ठरू शकतं किंवा तापदायक ठरू शकतो. आता आपण जर आपल्या शहरी भागाचा विचार केला, मुंबई, ठाणे किंवा पुण्यासारख्या ठिकाणी, तर मॅक्झिमम सहकारी संस्था या हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत. त्याच्या खालोखाल मग सहकारी पतसंस्था असतील, मग सहकारी बँका असतील. पण 101 हा जो रिकव्हरीचा विषय आहे किंवा रिकव्हरीची जी प्रोसिजर आहे ती सर्व संस्थांसाठी लागू आहे. आपण जर कायद्यातलं जे 101 कलम पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळ्या संस्थांचं मेन्शन केलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मुख्यत्वे करून प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी जे आहेत म्हणजे विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचं पण खूप मोठ्या प्रमाणावर 101चं काम चालू असतं. पण आपण जर आपला शहरी भाग जर पाहिला तर या शहरी भागामध्ये हाऊसिंगचंच काम आणि पतसंस्थांचं काम हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळे आपण आता 101चं ओव्हरऑल रिव्ह्यू घेत असताना शिक्षणचा किंवा 101च्या रिलेटेड जे रूल आहे 86, तर याचा आपण रिव्ह्यू घेत असताना आपण हाऊसिंगवर जास्त आपण भर देणार आहोत किंवा हाऊसिंग बाबत आपण विशेष माहिती घेणार आहोत किंवा हाऊसिंग बायलॉज मध्ये काय वेगळं नमूद केलेलं आहे याची आपण एक वेगळी माहिती घेणार आहोत. तर या रिकव्हरी प्रोसिजर मध्ये, रिकव्हरी प्रोसिडिंग मध्ये, पूर्ण ह्याच्यामध्ये प्रोसिजर मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा पार्ट राहतो तो रिकव्हरी सर्टिफिकेटचा. जो निबंधक
इश्यू करतो, रिकव्हरी सर्टिफिकेट. आणि त्याच्यासाठी हा 101 सेक्शन दिलेला आहे. 101 सेक्शनचं जर तुम्ही टायटल पाहिलं तर रिकव्हरी ऑफ सर्टन सम्स अँड एरियर्स ही स्टार्ट आहे. म्हणजे रिकव्हरी ऑफ सर्टन सम्स अँड एरियर्स म्हणजे डिफॉल्ट अमाऊंट आहे. नंतर ऑफ सर्टन सोसायटीज म्हणजे सोसायटीचे प्रकार त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि ऍज एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू म्हणजे जे रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलं जातं ते लँड रेव्हेन्यू एरियर्सच्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीने त्या प्रोसिजरने ते रिकव्हर केलं जातं. हे त्या टायटलमध्येच हे महत्वाचे 3 मुद्दे नमूद केलेले आहेत. आता 101 मध्ये आपण सुरुवात करताना किंवा 101चं पूर्ण आपण तो कलम पूर्ण वाचणार नाहीये किंवा वाचायची आवश्यकता नाही, ते आपण बऱ्याच वेळा वाचलं पण असेल. पण त्याच्यातले जर महत्वाचे मुद्दे जर पाहिले, कोणत्या मुद्द्यांवर ते 101 नमूद केलेलं आहे किंवा 101चा आधार आहे, तर त्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ सोसायटीज, प्रत्येक सोसायटी स्पेसिफिक मेन्शन केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी असेल, डीसीसी बँक असेल, बिगर शेती पतसंस्था म्हणजे थोडक्यात नागरी पतसंस्था, नागरी बँका किंवा सॅलरी अर्नर पगारदार पतसंस्था हे असेल किंवा फिशरीज, डेअरी, हे खूप स्पेसिफिक नमूद केलेले आहेत की त्यांची डिफॉल्ट अमाऊंट, डिफॉल्ट अमाऊंट. तर डिफॉल्ट हा एक महत्वाचा आहे किंवा एरियर्स हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये शब्द आहे. आणि फ्रॉम मेंबर्स, राईट, फ्रॉम मेंबर्स प्रत्येक ठिकाणी हे खूप स्पेसिफिक नमूद केलेलं आहे. आता हे फ्रॉम मेंबर्स जे आहे हे हाऊसिंगच्या वेळेस मी खूप स्पेसिफिक सांगेन की फक्त मेंबर्स का, बिगर सभासदच का, बिगर सभासद पण चालेल, ऑक्युपायर पण चालेल, ते पण स्पेसिफिक नमूद केलेलं आहे हाऊसिंगच्या बाबतीमध्ये, राईट. तर हे टाइप्स ऑफ सोसायटी आपण जेव्हा बघतो याच्यामध्ये तुमच्या अजून एक असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये आपलं हाऊसिंग असोसिएशन जे आहे, आपण जे करतो 5 हाऊसिंग सोसायटीज मिळून एक असोसिएशन स्थापन करतो, ठीक आहे, आणि कॉमन एम्युनिटीज त्या असोसिएशन त्याचं मॅनेजमेंट ते डील करत असतात. तर ह्याचा उल्लेख कुठेच केलेला नाहीये, करेक्ट. तर हे टाइप ऑफ हाऊसिंग सोसायटीज, ड्यू अमाऊंट, डिफॉल्ट अमाऊंट, तर हे करत असताना कोणती कागदपत्र, तर सर्वात महत्वाचं म्हणजे स्टेटमेंट ऑफ अकाउंट. त्यांनी ते कायदा त्या सेक्शन मध्ये 101 मध्ये नमूद केलेलं आहे की स्टेटमेंट ऑफ अकाउंट, करेक्ट अँड ट्रू स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आणि अदर डॉक्युमेंट्स म्हणजे इतर कागदपत्र. पण सगळ्यात महत्वाचं काय, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, की ज्याच्यावरून प्रूव्ह होतं की तो पर्टिक्युलर मेंबर और पर्टिक्युलर पर्सन तो डिफॉल्टर आहे किंवा नाही, त्याच्यासाठी स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आणि हे सर्व करत असताना रजिस्ट्रार इन्क्वायरी करेल, सखोल इन्क्वायरी करेल. आता ही इन्क्वायरी कशी करायची, तर सेक्शन 101 ला रूल 86 आहे. आपण जर पाहिलं रूल्स चॅप्टर 8A, तर त्याच्यामध्ये रूल 86 स्पेसिफिक नमूद केलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या 101 ची प्रोसिडिंग कशी करावी, ऍप्लिकेशन कसं करावं, कोणती कागदपत्र जोडावी, अर्ज कसा करावा, हे सगळं 86 मध्ये नमूद केलेले आहे. 86A, B, C, D, E, F मध्ये ते नमूद केलेलं आहे. तर त्या पद्धतीने रजिस्ट्रार इन्क्वायरी करेल अँड रजिस्ट्रार मे इश्यू रिकव्हरी सर्टिफिकेट, मे ग्रँट रिकव्हरी सर्टिफिकेट. आता तिथं मे, आता आपण मी बघतोय बरेच जण सगळे ऍडव्होकेट आहात, आपल्याला माहितीये की कायद्यामध्ये मे चा उल्लेख कधी केलेला आहे आणि शलचा उल्लेख कधी केलेला आहे आणि त्याचा अर्थ नेमका काय होतो हे आपल्याला माहितीये. तर मे इश्यू ग्रँट सर्टिफिकेट, तर मे इश्यू म्हणजे रजिस्ट्रार ते रिकव्हरी सर्टिफिकेट मिळावं म्हणून सहकारी संस्थेने जे ऍप्लिकेशन केलेलं आहे ते आयदर ऍक्सेप्ट करून रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करू शकतो किंवा रिजेक्ट करून तो स्पेसिफिक रिझन देऊन तशी ऑर्डर पास करू शकतो. म्हणजे आयदर रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू होतं किंवा तो रिजेक्ट पण करू शकतो. म्हणून तिथं स्पेसिफिक लिहिलेले रजिस्ट्रार मे ग्रँट रिकव्हरी सर्टिफिकेट. आता हे झालं 101 मध्ये सेक्शन 101 सब सेक्शन 1. हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या नमूद केलेल्या, त्या शब्द नमूद केलेले किंवा हे त्याचा सार आहे. हा 101(2) मध्ये काय आहे, तर हीच गोष्ट रजिस्ट्रार सुमोटो करतो, करेक्ट. 101 मध्ये जेव्हा संस्था ऍप्लिकेशन करते तेव्हा त्यांना ड्यू प्रोसिजरनी गव्हर्नमेंटला चलन भरावं लागतं. हे आपल्याला पण माहित असेल, आपल्याकडे बरेच जण येत पण असतील, त्यांना रिकव्हरी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी चलन भरावं लागतं, गव्हर्नमेंट फीस भरावी लागते. 101(2) मध्ये रजिस्ट्रार सुमोटो
तो अर्ज दाखल करून घेऊन रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करू शकतो, इन्क्वायरी करून. ऑफकोर्स प्रोसिजर सेम आहे. तर जनरली हा जो 101(2) जो भाग आहे, हे जे मध्यंतरीच्या काळामध्ये सगळ्या पतसंस्था, सहकारी बँका अडचणीत आल्या होत्या आणि पूर्ण त्यांची गंगाजळी संपली होती, त्यावेळेस गव्हर्नमेंटनी स्पेसिफिक म्हणजे कमिशनर साहेबांनी, सहकार आयुक्त साहेबांनी स्पेसिफिक डायरेक्शन्स इश्यू करून आम्हाला गाईडलाईन्स इश्यू केल्या होत्या आणि 101(2) मध्ये प्रकरण दाखल करून घेऊन आम्ही डिफॉल्टरच्या अगेन्स्ट रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केले होते, जेणेकरून ज्या अडचणीतल्या पतसंस्था, अडचणीतल्या नागरी सहकारी बँका आहेत त्यांना रिकव्हरी प्रोसिजर करणं सोपं जावं याच्यासाठी. आणि 101(3) याच्यामध्ये सदर सर्टिफिकेट हे फायनल आहे, याला कुठेही चॅलेंज नाही आणि जे चॅलेंज आहे ते सेक्शन 154 मध्ये रिव्हिजन द्वारे आहे हे नमूद केलेलं आहे. आणि 101 सबसेक्शन 4 मध्ये कलेक्टर और रजिस्ट्रार यांनी रिकव्हरीसाठीची जी प्रोसिजर आहे ती ड्यू प्रोसेस फॉलो करायची, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्या प्रोसिजर्स त्यांना हे करून द्यायचे आहेत, सिम्प्लिफाईड करून द्यायचे आहेत असं नमूद केलेलं आहे. म्हणजे ढोबळमानाने आपण हे 101 सेक्शन जे आहे हे पाहिलं की याच्यामध्ये रजिस्ट्रार हा रिकव्हरी सर्टिफिकेट हा इश्यू करतो किंवा तो रिजेक्ट करू शकतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आपण पाहिल्या, डिफॉल्टर पाहिलं, डिफॉल्टरची व्याख्या वगैरे आपण बघू आपण, आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंट किंवा डॉक्युमेंट्स कुठे लागतात ते पण बघू आपण. हे करत असताना 101 मध्ये 2019 23 जुलै 2019 मध्ये अमेंडमेंट झाली आपल्या ऍक्ट मध्ये, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये. आणि ह्या अमेंडमेंट केल्यानंतर एक चॅप्टर 13B 13B हा चॅप्टर इनकॉर्पोरेट केला गेला, ऍड केला गेला आणि सेक्शन 154B मग सबसेक्शन 1 to 29, 30 पर्यंत ते सबसेक्शन ऍड केले गेले. तर हा चॅप्टर 13B काय आहे, तर चॅप्टर 13B जो आहे हा फक्त सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठीचा चॅप्टर आहे. कारण की एक असं लक्षात आलं की 50% महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये 50%पेक्षा जास्त सहकारी संस्था या हाऊसिंग सोसायटीज आहेत. आणि 1960चा जो आपला कायदा आहे तो सगळ्या सहकारी संस्थांसाठी मिळून जो कायदा केलेला आहे, पण हाऊसिंग बाबत काही इश्यू जे आहेत हे खूप पिक्युलर आहेत. म्हणजे काही एक वेगळं त्याला एक स्थान आहे की जे आपण इतर सहकारी संस्थांना लागू करू शकत नाही. म्हणून मग खास वटहुकूम काढून राज्यपाल साहेबांच्या माननीय महोदय राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीने हा वटहुकूम जारी केला गेला 23 जुलै 19 ला, की ज्याच्यामध्ये हाऊसिंग सोसायटीचं नवीन चॅप्टर ऍड केलं गेलं आणि 154B सेक्शन हा ऍड केला गेला. तर आता याच्यात झालं काय, जर आपण आता 101चा विषय बघतोय तर 101 सेक्शन मध्ये ज्या डिफरंट टाईप ऑफ सोसायटीज नमूद केलेल्या आहेत त्याच्यामधनं हाऊसिंग वगळलं गेलं, हाऊसिंग सोसायटीचा उल्लेख वगळला गेला आणि तो 154B मध्ये सबसेक्शन 29 मध्ये ऍड केला गेला. 154B सबसेक्शन 29 मध्ये सेम तसाच्या तसा सेक्शन 101 तिथं ऍड केला गेला, जो हाऊसिंग सोसायटीसाठी स्पेसिफिक आहे. सेम वर्डिंग आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. आणि त्याच्यामध्ये मग हाऊसिंगचा जो 154B हाऊसिंग जो आहे, मी आधीच म्हटलं तुम्हाला की आपण हाऊसिंगवर स्पेसिफिक थोडा जास्त बोलणार आहोत. तर त्याच्यामध्ये मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिफॉल्टरची डेफिनेशन दिली गेली. डिफॉल्टर की डिफॉल्टर कोणाला धरलं जाईल, तर ही डिफॉल्टरची डेफिनेशन जी आहे ती 154B आपण हाऊसिंगचं जे सेक्शन ऍड केला गेला त्याच्या सबसेक्शन 1 मध्ये 11 पॉइंटवर त्या डिफॉल्टरची डेफिनेशन पण दिली गेलेली आहे की तो मेंबर असेल, फ्लॅट ओनर असेल किंवा ऑक्युपायर असेल. 101 बघताना मी तुम्हाला स्पेसिफिक म्हटलं की हाऊसिंग टाईप ऑफ वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटी आणि त्यांच्या मेंबर, डिफॉल्टर मेंबर यांच्या विरुद्ध आपण रिकव्हरी सर्टिफिकेट मागू शकतो रजिस्ट्रारकडे. पण हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये फ्लॅट ओनर असेल, ऑक्युपायर असेल किंवा मेंबर असेल, हे खूप स्पेसिफिक लिहिलेलं आहे. याचा अर्थ पण खूप स्पेसिफिक आहे. जर एखादा तिथं कोणी एखादा माणूस, एखादा पर्सन तिथं राहत असेल, ती जागा वापरत असेल, गाळा असेल, ऑफिस असेल, घर असेल, फ्लॅट असेल, प्लॉट असेल आणि तो जर डिफॉल्टर असेल
तर त्याच्या विरुद्ध सहकारी संस्था 154ब अंतर्गत किंवा आपण 101 जे प्रचलित म्हणतो त्याच्या अंतर्गत रजिस्ट्रारकडे रिकव्हरी सर्टिफिकेट मागू शकते, दाद मागू शकते. आता हाऊसिंग मध्ये म्हणा किंवा इतर सहकारी संस्थांमध्ये म्हणा काय ड्यू व्हायला पाहिजे, तर पेमेंट हे ड्यू व्हायला पाहिजे. आता हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत म्हटलं तर मंथली मेंटेनन्स हा इन्कम सोर्स आहे. हाऊसिंग सोसायट्यांचा इन्कम सोर्स मंथली मेंटेनन्स आहे. मंथली मेंटेनन्स मध्ये मग वेगवेगळे प्रकार आहेत की देखभाल खर्च असेल म्हणजे मंथली मेंटेनन्स चार्ज म्हणतो, सिंकिंग फंड असेल, मेजर रिपेअर फंड असेल, मग एज्युकेशन फंड असेल, इलेक्शन फंड आहे, कल्चरल फंड आहे, नंतर हे असे जे विविध प्रकार आहेत जे आपल्या बायलॉज रूल मध्ये खूप स्पेसिफिकपणे 65च्या पुढे मेन्शन केलेले आहेत. तर त्याच्या अनुषंगाने हे जे मंथली काही हाऊसिंग सोसायट्यांमध्ये क्वार्टरली, काही हाऊसिंग सोसायट्यांच्या मध्ये 6 मंथली, काही अॅन्युअली गोळा करतात. तर त्यांची जी डिमांड नोटीस असते किंवा त्यांचं जे बिलिंग असतं त्या बिलमध्ये जी अमाऊंट नमूद केलेली असेल ती थकीत झाली तर आपण त्याला थकबाकीदार म्हणायला पाहिजे. पण हे करत असताना खूप स्पेसिफिक त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे की विदिन 3 मंथ्स म्हणजे थोडक्यात त्याला 90 दिवसाचा क्रेडिट हा दिला पाहिजे. प्लस बिल रेज केला असेल तुम्ही मंथली बिल किंवा त्याला डिमांड नोटीस पाठवली असली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय, बिल जरी दिलं आहे तरी ते नोटीस सारखं ते ट्रीट केलं जाते, हे सीपीसी मध्ये नमूद आहे. पण आपण तरी पण 101 दाखल करून घेताना तरी आपण खूप स्पेसिफिक विचारतो की डिमांड नोटीस दिली आहे का. डिमांड नोटीस दिली असेल तर त्याची पोच पावती दाखवा, हे आपण बघतो. हे 86 प्रोसिजर मध्ये, रूल प्रोसिजर मध्ये ते आहे, इन्क्लूड केलेलं आहे. तर त्या कालावधीपासून तो सभासद, तो ऑक्युपायर, तो फ्लॅट ओनर हा डिफॉल्ट झाला असं म्हणता येईल आपल्याला. फ्रॉम द सर्व्हिस ऑफ बिल, फ्रॉम द सर्व्हिस ऑफ नोटीस और फ्रॉम द ड्यू डेट ऑफ पेमेंट. ह्यातला जो काही नंतरचा पार्ट आहे, whichever is later, 154B29 मध्ये whichever is later हा स्पेसिफिक नमूद केलेला आहे. त्याच्या आधी नाही, त्याच्या नंतर तो डिफॉल्टर म्हणून गणला जाईल. हे खूप स्पेसिफिक दिलेलं आहे. हे आपण हाऊसिंग सोसायट्यांच्या बाबतीत पाहिलं. आता हाऊसिंग सोसायटी मध्ये काय म्हणजे त्याच्या पण डेफिनेशन दिलेली आहे. आपण एक ढोबळमानाने जर पाहिलं तर टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी म्हणजे प्लॉट टाईप हाऊसिंग सोसायटी. आपल्याला ते शब्दप्रयोग हा सोपा वाटतो, प्लॉट टाईप, की जिथं बंगले उभे आहेत. नंतर टेनंट को पार्टनरशिप म्हणजे बिल्डिंग आहे, फ्लॅट आहेत, ती को पार्टनरशिप झाले, ते या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये मोडतात. आणि अदर टाईप ऑफ हाऊसिंग सोसायटी मध्ये मग प्रिमायसेस म्हणजे जिथं गाळा आहे किंवा इंडस्ट्रीयल एक झोन आहे आणि तिथं गाळे जे केलेले आहेत तिथं इंडस्ट्री टाकलेले आहेत किंवा जिथं कमर्शियल यूज केला जातो, असे प्रिमायसेस सोसायटीज. तर हे हाऊसिंग सोसायटीज या सेक्शन मध्ये रिकव्हरी सर्टिफिकेट मागू शकतात आणि ते मोडतात. ह्या हाऊसिंग सोसायटीज किंवा या डेफिनेशन मध्ये म्हणा किंवा या टाईप मध्ये असोसिएशनचा कुठेही उल्लेख केलेला नाही. आता थोडंसं मला आठवलं म्हणून मी बोलतो की हे जे चॅप्टर ऍड केलेलं आहे 23 जुलै 2019 154B हा सेक्शन जो इन्क्लूड केलेला आहे, आपल्याला माहिती आहे की वट हुकूम जारी केला गेला होता. 6 महिन्यामध्ये जर ह्याला दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली नाही तर तो ग्राह्य धरला जात नाही. हा सेक्शनला पण तीच पोझिशन आहे, अजूनही त्याला मान्यता मिळालेली नाहीये. पण आपण जर कायद्याचं पुस्तक जर पाहिलं, हा सेक्शन जो आहे हा नमूद केलेला आहे. तर थोडक्यात हा इनॅक्ट आहे का नाही हे मला वाटतं आपले कायदे तज्ञ किंवा आपण जर आहात आपण जास्त त्याला त्याच्यावर उजेड पाडू शकता. तर आपण होतो हाऊसिंग टाईप ऑफ हाऊसिंग सोसायटी, त्याच्यामध्ये असोसिएशनचा उल्लेख कुठेच केलेला नाहीये किंवा तसा काही शासनाने गॅझेट सुद्धा डिक्लेअर केलेलं नाही की ज्याच्यामध्ये हाऊसिंग सोसायटी असोसिएशन हे इन्क्लूड केलेलं आहे. तर या आपण वर्डिंग पाहिलं 101चं, सेम वर्डिंग हे 154B29 पण आहे. आता मी जे सांगितलं तसं रूल 86 जो आहे त्याच्यामध्ये ही प्रोसिजर लेट डाऊन केलेली आहे. तर 86A मध्ये काय आहे, 86A मध्ये ऍप्लिकेशन
की संस्थेने कसं ऍप्लिकेशन करावं रजिस्ट्रारकडे, त्याचा फॉर्मॅट फॉर्म यू हा कायद्याच्या पुस्तकात शेवटच्या भागामध्ये फॉर्म यू दिलेला आहे. आता जर तुम्ही फॉर्म यू पाहिला तर तो ढोबळमानाने एक पतसंस्थेला, बँकांना और डीसीसी बँकेला असा लागू होईल असा दिलेला आहे की कर्ज कधी घेतलं, कर्जाची मुदत काय होती, वचन चिठ्ठी म्हणजे कर्ज किती टक्क्यांनी घेतलं किंवा कर्ज मुदत संपण्याचा दिनांक काय आहे वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. म्हणजे हे पतसंस्थांसाठी आहे. पण आपण जर तो एक ढोबळमानाने तू जर फॉर्मॅट पाहिला तर हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत हा एक वेगळा ते आपल्याला ते नमूद करावं लागतं, लिहावं लागतं की नेमकं कधीपासून हा डिफॉल्ट आहे, मंथली मेंटेनन्स किती आहे आणि तो कधीपासून भरत नाहीये किंवा त्याला कशा नोटीस पाठवल्या तरी पण तो डिफॉल्ट आहे. डिफॉल्ट असताना मध्ये मध्ये त्यांनी काही पैसे भरले तथापि त्यांनी पूर्ण अमाऊंट भरलेली नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला त्या फॉर्म यू मध्ये नमूद करायचं. म्हणजे तो थोडक्यात तुम्हाला फॉर्म यू थोडा मॉडिफाय करावा लागेल हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत. पण पतसंस्था असेल, बँक असेल, कोऑपरेटिव्ह बँक तसाच्या तसा तुम्ही वापरायचा त्याच्यामध्ये. आणि क्लिष्ट असं काही नाही, सिंपल आहे की एखादं कर्ज प्रकरण करताना तुम्ही ज्या काही गोष्टी त्या कर्जदाराशी शेअर करता, म्हणजे अमाऊंट असेल, टक्केवारी असेल, डेट असेल, त्या सगळ्या तिथं तुम्हाला नमूद करायच्या आहेत आणि कधीपासून थकबाकीदार आहे आणि त्याच दिवसापासूनची किती अमाऊंट झालेली आहे. नंतर त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट किती आहेत फॉर्म यू मध्ये ती एक गोष्ट नमूद केलेली आहे. म्हणजे पतसंस्थांच्या बाबतीत किंवा बँकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कर्जदार आणि जामीनदार, एक जामीनदार, दोन जामीनदार, तीन जामीनदार, कोण जामीनदार आहे किंवा सहकर्जदार हा पण एक शब्द असतो, तुम्हाला माहित असेल. हे पतसंस्थेच्या बाबतीत झालं, बँकांच्या बाबतीत झालं. हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत रिस्पॉन्डंट हा एकच असणार का, तो ओनर. कारण की ओनर हा भले समजा दोन असतील म्हणजे नवरा बायको आहेत, पण शेअर सर्टिफिकेट मध्ये पहिलं नाव कोणाचं आहे, नवऱ्याचं आहे किंवा मिसेसचं आहे, बायकोचं आहे. तर त्याच्या नावाने तुम्ही त्याला रिस्पॉन्डंट करा आणि त्याच्या नावाने तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि रिकव्हरी सर्टिफिकेट तुम्ही प्राप्त करू शकता. तिथं दोन्हीचे नाव टाकायची काय आवश्यकता नाही. तर थोडक्यात हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत रिस्पॉन्डंट हा एकच असणार आहे. नंतर त्याच्यामध्ये अजून एक 86A रूल 86A आपलं चाललंय. महत्वाचा पार्ट आहे की रिझोल्युशन. तो थकबाकीदार आहे त्याला नोटीस पाठवली पाहिजे आणि तसं रिझोल्युशन पण केलं पाहिजे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग मध्ये की हे थकबाकीदार आहेत, हे 10 थकबाकीदार आहेत आणि हे जे काही जे असतील ते, आणि यांच्या विरुद्ध आपल्याला 101 ची प्रोसिडिंग करायची. तर तो एक रिझोल्युशन खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात मी आपल्याला म्हटलं कागदपत्र, त्या कागदपत्रांमध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट की ज्याच्यामध्ये ती त्याची थकीत रक्कम ही सिद्ध व्हायला पाहिजे. पतसंस्था बँकांच्या बाबतीत तर स्टेटमेंट एकदम क्लिअर असतं, आपल्याला पण माहित असेल, पाहिलं असेल आपण. हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये पण मंथली मेंटेनन्स थकीत आहे त्याचं स्टेटमेंट असतं. तर माझं असं ह्याच्यामध्ये खूप अजून थोडंसं म्हणणं असं आहे की ते डिटेल जर दिलं तुम्ही मंथ वाईज की देखभाल खर्च किती आहे, सिंकिंग फंड किती आहे, मेजर रिपेअर फंड किती आहे, एज्युकेशन फंड किती आहे, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस असतील तर ते किती आहे, प्रॉपर्टी टॅक्स असेल तर तो किती आहे, तुमचा वॉटर बिल आहे किंवा लाईट बिल, हे अशा हे बायफर्गेशन वाईज जर तुम्ही दिलं आणि ते टोटल आणि मग त्यांनी वेळोवेळी भरलेले पैसे ते वजा जातात थकीत रक्कम, असा जर चार्ट जर तुम्ही सर्टिफाईड करून जर व्यवस्थित दिला तर पिक्चर क्लिअर होतं, पुढे वाद उद्भवत नाहीत. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, हे थकबाकीदार सभासद या ना त्या कारणाने थकबाकीदार होतात. खूप कमी वेळा, आता आमचा अनुभव जर तुम्ही विचारला तर साधारणपणे पतसंस्था बँकांची आपण वाचतो, ऍड वाचतो की 5% एनपीए किंवा 5% कमी एनपीए आहे. हाऊसिंग सोसायट्यांच्या पण बाबतीत असं बघतो, आता डोंबिवलीमध्ये 4000च्या वर हाऊसिंग सोसायटीज आहेत, पण 10 ते 15 हाऊसिंग सोसायटीचे रिकव्हरीचे प्रकरण आमच्याकडे असतात. म्हणजे थोडक्यात प्रमाण हे खूप नगण्य आहे. तर या प्रमाणामध्ये वैयक्तिक काही कारणामुळे थकबाकीदार झालेली लोक जास्त असतात आणि जाणून बुजून, म्हणजे आपण त्याला विलफुल डिफॉल्टर म्हणतो, हे त्याहीपेक्षा कमी असतात. तर विलफुल डिफॉल्टर जो प्रकार किंवा जे माणसं आहेत किंवा जी मेंबर्स आहेत ते याच्यामध्ये एक एक त्रुटी काढत बसतात आणि त्यावेळेस सहकारी संस्थांना, हाऊसिंग सोसायटी, पतसंस्थांना तो मनस्ताप होतो. तर तो पुढे होऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच ही आपली सवय लावली की या पद्धतीने स्टेटमेंट ठेवायचं किंवा या पद्धतीने आपण कागदपत्र किंवा एक फायलिंग करायचं, तर पुढे त्रास होत नाही. मग
नंतरचा पार्ट आहे, हे झालं स्टेटमेंटचं. नंतरचा पार्ट आहे नोटीस पाठवणे. तर नोटीस पाठवताना त्याची एक्नॉलेजमेंट ठेवली पाहिजे, हे खूप महत्वाचा पार्ट आहे. नाही तर खूप वेळा तिथे एक वाद होतो की बाबा आम्हाला नोटीस पाठवलीच नाही, आम्हाला नोटीस मिळालीच नाही, आम्हाला न सांगता यांनी 101चं प्रकरण दाखल करून टाकलं, आम्हाला जर सांगितलं असतं तर आम्ही पैसे भरून टाकले असते. हे असं बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. म्हणून नोटीस पाठवली असेल तर त्याची एक्नॉलेजमेंट सांभाळणं हे पण खूप गरजेचं आहे. आता ह्या स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स बरोबर इतर काही डॉक्युमेंट्स आहेत, ती पण आपण जोडायला पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रिझोल्युशन एक असेल, ही केस संस्थेच्या वतीने कोण लढणार आहे, म्हणजे मॅनेजर असेल, चीफ मॅनेजर असेल, चेअरमन असेल, सेक्रेटरी असेल किंवा ऍडव्होकेट असेल, तर त्यांचं वकील, ऍडव्होकेट असतील तर वकील पत्र द्यायला पाहिजे, किंवा समजा चेअरमन, सेक्रेटरी, मॅनेजर, खजिनदार कोणी पण येणार असेल, प्रेझेंट होणार असेल, ती केस प्रेझेंट करणार असतील, त्याचा WH फाईल करणार, रिप्लाय फाईल करणार, आर्ग्युमेंट करणार, हे सगळं जे कोण करणार आहे त्या व्यक्तीच्या नावाचा रिझोल्युशन पाहिजे संस्थेचा. संस्थेने तो रिझोल्युशन केला पाहिजे की आमची अमुक अमुक व्यक्ती पदाने अमुक अमुक आहे, हा तो तिथं प्रेझेंट, तो कोणी असेल संस्थेचा, तर ते रिझोल्युशन एक लागेल, त्यात तो एक डॉक्युमेंट लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तो मेंबर आहे की नाही हे खूप स्पेसिफिक, हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत हे खूप स्पेसिफिक लिहावं लागेल. हा मेंबर आहे, मेंबर नंबर अमुक अमुक, हे तुम्हाला लिहावं लागेल. हे त्या फॉर्म यू मध्ये आहे. नंतर हे सगळं झाल्यानंतर तर हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत मासिक वर्गणी संस्था गोळा करत असते. बऱ्याच वेळा काय होतं, हाऊसिंग सोसायटी लगेच 3 महिन्यानंतर 101चं प्रकरण दाखल करत नाही, किंवा 1 वर्ष झालं डिफॉल्टर आहे लगेच प्रकरण दाखल कधीच करत नाही. 3-3, 4-4, 5-5 वर्षानंतर प्रकरण दाखल करतात. बऱ्याच वेळा माझा अनुभव असा आहे की 10-10, 12-12 वर्षानंतर प्रकरण दाखल करतात. हे का करतात हे मला माहित नाही. मे बी त्या मेंबर बरोबर थोडस वाद नको, कटुता नको, एका बिल्डिंग मध्ये राहतोय कशाला वाद करायचा, हे काही कारण असू शकतं. तर यावेळेस काय होतं, समजा असं आपण गृहीत धरू की हा 2020 आहे, 2010 पासून डिफॉल्टर आहे, तर 2010 ला 500 रुपयेचा मेंटेनन्स होता, मंथली मेंटेनन्स, देखभाल खर्च आपण जे म्हणतो. 2015 ला तो 750 झाला, 800 झाला, 2018 ला तो 1000 झाला. होऊ शकतो तसं रिझोल्युशन केलं असेल, तसं रिझोल्युशन असणं गरजेचं आहे. शॅल, मस्ट, तो रिझोल्युशन गरजेचाच आहे. तो पण रिझोल्युशन एजीएमचा हवा, आणि एजीएम ठरवतं की देखभाल खर्च किती घ्यावा, राईट. तर ते रिझोल्युशनच्या कॉपी जोडणं, 101चं जे प्रकरण असतं, ऍप्लिकेशन असतं, 86A मध्ये आपण जे ऍप्लिकेशन बघतोय त्याच्यामध्ये ह्या रिझोल्युशनची कॉपी जोडणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ते जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट मधल्या जे फिगर्स आहेत त्या टॅली करता येत नाही, त्या मॅच करता येत नाही. नंतर हे ऍप्लिकेशन करत असताना शासनाची फी, कोर्ट फी स्टॅम्प आपण जे म्हणतो किंवा चलन म्हणतो, ते भरणं गरजेचं आहे. आणि ते रूल 86 मध्ये सगळं नमूद केलेलं आहे. 86 जर आपण पाहिला, 86(1), त्याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत, सिंपल मनी क्लेम आणि कॉम्प्लिकेटेड मनी क्लेम. सिंपल मनी क्लेम जे आहेत ते 101च्या बाबतीत आहेत ढोबळ मानाने आपण पाहिलं तर, आणि कॉम्प्लिकेटेड मनी क्लेम जे आहेत ते 91 डिस्प्यूट म्हणजे कोऑपरेटिव्ह कोर्ट, 91 म्हणजे डिस्प्यूट आणि कोऑपरेटिव्ह कोर्ट, ते त्यांच्या बाबतीत आहे. तर त्या रूल 86 मध्ये जे काही शासनाने ठरवून दिलेले दर आहेत फीचे, ती फी त्याचं ओरिजिनल चलन पाहिजे. आता हे करत असताना मी तुम्हाला एक सांगितलं की मेंबर किंवा नॉन मेंबर यांच्या विरुद्ध तुम्ही 101 प्रकरण दाखल करू शकता. तर डिसीज असेल कोणी मेंबर, मयत असेल, तर पतसंस्था, बँक, हाऊसिंग सोसायटी कोणाच्याही बाबतीत, तर पतसंस्था बँकेच्या बाबतीत मयत सभासदांच्या विरुद्धचं 101 जे आहे किंवा रिकव्हरी सर्टिफिकेट जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला 91 मध्ये जावं लागेल, कोऑपरेटिव्ह कोर्टात जावं लागेल. 101 ला आम्हाला अधिकार नाही, रजिस्ट्रारला अधिकार नसतात ते की त्यांचे वारस बोर्डावर घेणे आणि त्यांच्या विरुद्ध रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करणे, हा 91चा अधिकार आहे, कोऑपरेटिव्ह कोर्टाचा अधिकार आहे. पण हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये एक फरक आहे. जर मयत सभासद असेल तर हाऊसिंग सोसायटी म्हणजे ती कमिटी जी आहे ती त्यांच्या कायदेशीर वारसाला रेकॉर्डवर घेऊ शकते. जी काही कायदेशीर वारसाची जी लिगल प्रोसिजर आहे लेट डाऊन केलेली आहे बायलॉज मध्ये, ती फॉलो करून नॉमिनेशन फॉर्म बघून किंवा सक्सेशन सर्टिफिकेट बघून त्या मेंबरला, त्या लिगल हेअरला मेंबरशिप देऊन त्याच्या विरुद्ध 101 तुम्ही डेफिनेट करू शकता.
म्हणजे रजिस्ट्रारकडे तुम्ही 101चं प्रकरण डेफिनेटली दाखल करू शकता. तर डिसीज मेंबर बाबत मात्र इतर संस्थांच्या बाबतीत तुम्हाला 91 करायला पाहिजे. फीच्या बाबतीत म्हटलं तुम्हाला मी चलन वगैरे जे आहे ते रूल 86 मध्ये आहे. 86 मध्ये सगळं ते नमूद केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. नंतर समजा ऍप्लिकेशन दाखल करायचं आहे तर त्याला कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागतो. वकील पत्र आहे त्याला कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागतो. हे तर आपल्यापेक्षा जास्त कोणालाच माहित नाही, तुम्हाला नक्कीच माहिती आहे की 10 रुपयाचं वकील पत्रावर 10 रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प लावावं लागतं. ऍडजॉर्नमेंट ऍप्लिकेशन असेल तर 25 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागतो. हे ते प्रोसिजर्स आपल्या 86 मध्ये नमूद केलेलं आहे. आता ह्या प्रोसिजर मध्ये 86A नंतर 86B की स्क्रुटिनी, एकदा संस्थेने प्रकरण दाखल केलं तर रजिस्टर ऑफिसमध्ये ते स्क्रुटिनी केली जाते की ऍप्लिकेशन कम्प्लीट आहे की नाही, सगळे काही डॉक्युमेंट जोडले आहेत की नाही. जर नसतील तर संस्थेला परत एकदा सांगितलं जातं आणि 7 दिवसामध्ये तुम्ही ह्या त्रुटी पूर्तता करा असं सांगितलं जातं. मग संस्थेने यावं, त्या त्रुटी पूर्तता कराव्या, काय कागदपत्र कमी जास्त आहेत ते बघावेत, ते करून द्यावे. त्याच्यानंतर जर ही कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर त्याच स्टेजला रजिस्ट्रार ते ऍप्लिकेशन डिसमिस करू शकतो. त्याच स्टेजला रजिस्ट्रार ते ऍप्लिकेशन डिसमिस करू शकतो का, तर कागदपत्र पूर्ण नाही म्हणून. पण जर कागदपत्र पूर्ण असतील तर ते रजिस्टर मध्ये नोंद केली जाते आणि 15 दिवसाच्या आत संबंधित रिस्पॉन्डंट आणि ऍप्लिकंटला नोटिसेस पाठविल्या जातात. आता या ज्या नोटिसेस पाठवल्या जातात त्या आहे रजिस्टर्ड पोस्ट. हे खूप स्पेसिफिक कायद्यामध्ये रूल मध्ये हे मेन्शन केलेलं आहे. रजिस्टर्ड पोस्टानेच ते नोटिसेस पाठवायचे आहेत. म्हणजे काय, तर त्याची पोच एक्नॉलेजमेंट ही रेकॉर्डवर राहते. कारण की हा एक खूप मोठा वादाचा विषय असतो की आम्हाला म्हणजे आमच्यासाठी रजिस्ट्रार बरोबर वाद घातला जातो की आम्हाला नोटीस मिळालीच नाही, म्हणून रजिस्टर पोस्टाने एक्नॉलेजमेंट स्लिप आम्ही ती घेतो. मग त्याच्यामध्ये पोस्टाचा एकतर सर्व्ड म्हणून एक्नॉलेजमेंट स्लिप येते किंवा अनक्लेम नॉट क्लेम म्हणून ते रिटर्न येतं, पाकिट पोस्टेज परत येतं, किंवा लेफ्ट ऍड्रेस किंवा नॉट फाउंड असं म्हणून परत येतं. आणि बऱ्याच वेळा डिसीज्ड म्हणजे मयत आहे संबंधित व्यक्ती म्हणून पण पोस्टेज परत येतं. तर डिसीज म्हटल्यावर ऍक्च्युली आमच्या लक्षात येतं की पर्टिक्युलर डिसीज आपल्याला केस करता येणार नाही किंवा आपल्याला तो रिकॉर्ड सर्टिफिकेट देता येणार नाही. खरं तसं पाहिलं तर संस्थेनेच हे नमूद करायला पाहिजे असतं. संस्थेला एवढं नॉलेज तर पाहिजेच ना की आपला मेंबर आहे हयात का नाहीये. पण हे लेफ्ट ऍड्रेस असेल किंवा नॉट फाउंड असेल तर या बाबतीमध्ये पब्लिक नोटीस इश्यू करणं, पब्लिक नोटीस जारी करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि पब्लिक नोटीस डेली लोकल न्यूजपेपर मध्ये द्यायची आहे आणि त्याची जी प्रोसिजर आहे ती सीपीसी मध्ये नमूद केलेली आहे की ती कशा फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने पब्लिक नोटीस दिली पाहिजे. आता हे झालं 86B मध्ये. 86B मध्ये ही झाली स्क्रुटिनी आणि नोटिसेस टू पार्टी. मग 86C मध्ये काय, तर एकदा नोटीस गेल्यानंतर, नोटीस मिळाल्यानंतर ठराविक डेटला, ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी, म्हणजे जनरली आमच्या ऑफिसमध्ये हिअरिंगची डेट असते त्या दिवशी अपिअरन्स ऑफ ऍप्लिकंट आणि अपिअरन्स ऑफ रिस्पॉन्डंट्स. तर अपिअरन्स असेल तर काय आणि नॉन अपिअरन्स असेल म्हणजे हजर झालं तर काय आणि गैरहजर राहिला तर काय. तर हजर झाला तर त्याला WS फाईल करायचा आहे, म्हणजे रिटर्न से फाईल करायचा आहे. कशावर, तर त्या ऍप्लिकेशनवर. तुम्ही जो ऍप्लिकेशन केलेला आहे 86A मध्ये फॉर्म यू मध्ये, तर बऱ्याच वेळा काय होतं, आता आम्ही नोटिसेस पाठवतो, जनरली आम्ही संस्थेला सांगतो की तुम्ही नोटिसी सर्व करा, पोस्टानेच ऑफकोर्स. तर याच्यामध्ये फक्त नोटीसची परत जाते, पूर्ण ऍप्लिकेशनची परत जात नाही. का, तर तो ऍप्लिकेशनचा बंच आणि ती नोटीस हा एवढा मोठा बंच होतो की मग त्याच्यामध्ये पोस्टेजचा खर्च वाढतो वगैरे वगैरे. तर ह्या दिवशी काय होतं, फर्स्ट डेला तो रिस्पॉन्डंट येतो, प्रतिवादी येतो आणि म्हणतो आम्हाला काहीच माहित नाही काय, तुमची फक्त नोटीस आली, ऍप्लिकेशन काय, कुठली कागदपत्र संस्थेने जोडली. तर त्या तारखेला आम्ही त्याला ते पूर्ण बंच, जो एक सेट असतो, तो दिला जातो रिस्पॉन्डंटला. पतसंस्था आणि बँका जर असतील तर कर्जदार हजर आहे, जामीनदार पण हजर आहे, तर प्रत्येकाला ती कॉपी दिली जाते. करेक्ट. आणि त्याला सांगितलं जातं, 15 दिवसाचा अवधी दिला जातो आणि त्याला सांगितलं जातं तू याच्यावर रिटर्न से फाईल कर, तुझं लेखी म्हणणं दे. सुरुवातीला एक गोष्ट मी राहून गेली माझी सांगायची
की 101 हे जे प्रोसिडिंग आहे हे क्वाजी ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे. रजिस्ट्रारला क्वाजी ज्युडिशियल पॉवर्स डेलिगेट केलेले आहेत आणि ही क्वाजी ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे. याचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर दोन्ही बाजूंची लेखी म्हणणं घ्यायचं आहे आणि लेखी कागदपत्र लेखी पुराव्याच्या आधारावर कायद्याच्या चौकटीमध्ये रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे. म्हणजे तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन किंवा शपथेवर काही सांगणं जे कोर्टामध्ये चालतं, माननीय कोर्टाचे जे अधिकार असतात ते आम्हाला अधिकार नाहीत. म्हणजे उद्याला कोणी म्हटलं की नाही मी शपथेवर सांगतो की मी कर्ज घेतलं नाही तर ते अलाउड नाहीये. तू कागदोपत्री काय असेल ते प्रूव्ह कर. तेच क्वाजी ज्युडिशियल अथॉरिटी आणि क्वाजी ज्युडिशियल पॉवर्स. तर त्याला 15 दिवसामध्ये रिटर्न्स हे फाईल करायला सांगितलं जातं. जर नोटीस परत आलेली आहे अनक्लेम म्हणून, मग त्यावेळेस आम्ही काय करतो, एक डेट अजून देतो. नोटीस बऱ्याच वेळा पाठवली जाते किंवा एक डेट कायद्यामध्ये ह्या रुल्स मध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की 3दा संधी द्यावी 2दा संधी द्यावी असं कुठेही म्हटलेलं नाहीये. पण एक नॅचरल जस्टिस आपण जे म्हणतो सीपीसी मध्ये नॅचरल जस्टिस दिला पाहिजे, डेफिनेटली दिला पाहिजे. काही असतील कारण तर अजून एक डेट देतो. बऱ्याच वेळा बरेचसे आमचे अधिकारी येते 2 संधी देतात 3 संधी देतात, त्यात चुकीचं काही नाहीये. एक नॅचरल जस्टिस म्हणून एक शॉर्ट डेट 8 दिवस असेल किंवा 15 दिवस असेल ही डेट देणं गरजेचं आहे. आणि ऍप्लिकंट संस्था जी आहे त्यांनी पण ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी तिथं घाई करून चालणार नाही किंवा घाई करून उपयोग नाहीये की नाही नाही आम्हाला आजच्याच तारखेला हा वसुली दाखला द्या. नाही, तो जर गैरहजर आहे रिस्पॉन्डंट तर संस्था आपला रिटर्न त्यांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे, डॉक्युमेंट दिलेले आहेत, ती सगळी कागदपत्र बघतात, त्यांचा क्लेम त्यांचं स्टेटमेंट बघतात, हे सगळं बरोबर आहे असं पाहून रिकव्हरी सर्टिफिकेट हे इश्यू केलं जातं. पण जर तो रिस्पॉन्डंट हजर आहे तो त्याचं म्हणणं देतो. बऱ्याच वेळा असं होतं तो काही कागदपत्र मागतो, ऍडिशनल कागदपत्र मागतो, नाही नाही माझ्या केससाठी ही उपयोगाची आहे, आणि तो 5 वर्षापासूनचे ऑडिट रिपोर्ट मागतो. आता खरंच ह्याची गरज आहे का? पतसंस्था असेल, बँक असेल किंवा हाऊसिंग असेल, हे अनुभव आम्हाला नेहमीचे आहेत. तो 5 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट मागतो. त्या ऑडिट रिपोर्ट बघून तो नेमकं काय करणार हा प्रश्न मला अजूनही पडलेला आहे. माझी 22 वर्ष सर्व्हिस झाली, ते गुड कायम आहे, काही उपयोग नसतो. आणि आता तर हा जो 86 आहे रूल ह्याच्यामध्ये खूप स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे की कोणती कोणती कागदपत्र, हे खूप स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त कुठली कागदपत्र द्यायची का नाही द्यायची हे रजिस्ट्रार ठरवेल, पण ती संबंधित आहेत का, खरंच गरजेचे आहेत का हे बघितलं पाहिजे. हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत काय काय तुम्ही चार्जेस लावले, मंथली मेंटेनन्स कसे कसे लावत गेला, त्याबाबतचा पुरावा मागणं साहजिक आहे, गरजेचं आहे, ती दिली पाहिजे. पण ऑडिट रिपोर्ट मध्ये असं काय मेन्शन केलेलं असतं? त्याच्यामुळे सहकारी संस्थांनी पण हे म्हणजे कुठल्या सभासदांनी पण खरं ह्याची मागणी करू नये, किंवा सहकारी संस्थांनी पण जर स्टेटमेंट मी आधी म्हटलं तुम्हाला जर सविस्तर आधीच दिलेलं असेल किंवा तयार केलेलं असेल तर ही वेळ येत नाही आणि हे वाद उद्भवत नाही. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की रिस्पॉन्डंट गैरहजर आहे. रिस्पॉन्डंट हजर आहे तर त्याचा से घेतला जातो, ओरल आर्ग्युमेंटची परवानगी दिली जाते से दिल्यानंतर, किंवा त्यांनी काय से दिला त्या सेला अनुषंगाने समजा ऍप्लिकंटला म्हणजे त्या संस्थेला काही रिटर्न रिप्लाय फाईल करायचा असेल तर तो पण आम्ही घेतो. म्हणजे दोन्हीकडचं लेखी म्हणणं झालं, ओरल आर्ग्युमेंट पण घेतो किंवा रिटर्न आर्ग्युमेंट घेतो. पण जनरली ते त्या संबंधातलेच मुद्दे असतात जे से मध्ये नमूद केलेले असतात. क्रॉस एक्झामिनेशनची परवानगी देत नाही आम्ही, किंवा तशी देऊ नये असं सुद्धा रूल मध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे. क्रॉस एक्झामिनेशन हे अलाउड नाही, किंवा ती आमची अथॉरिटी नाही किंवा त्या प्रोसिजर मध्ये मेन्शन केलेलं नाही. याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की नमूद केलेली आहे की रिस्पॉन्डंट गैरहजर आहे आणि ऍप्लिकंट पण गैरहजर आहे, तर काय करावं? ऍप्लिकंट जर गैरहजर असेल तर ऍप्लिकंट गैरहजर आहे म्हणून तो रिकव्हरी सर्टिफिकेटचं जे ऍप्लिकेशन आहे ते रिजेक्ट करावं असं नाहीये. रजिस्ट्रारनी उपलब्ध कागदपत्रे बघावी आणि जर योग्य असेल तर रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करावं. अजिबात त्याच्यामध्ये असं रूल मध्ये म्हटलेलं नाहीये की ऍप्लिकंट गैरहजर आहे तर तुम्ही, शक्यतो असं होत नाही, कधीच होत नाही, 99.99% असं होत नाही. ऍप्लिकंट हा सोसायटी जी असते ती हजर असते. आता हे जे मी म्हटलं की डॉक्युमेंट्स रिस्पॉन्डंट मागतात, तर ठीक आहे मी ऑडिट रिपोर्टचं उदाहरण दिलं, पण या व्यतिरिक्त पण काही बाकी कागदपत्र मागतात. जसं प्रोसिडिंग आहे की आम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टरचं प्रोसिडिंग बघायचं किंवा ईजीएमचं प्रोसिडिंग बघायचं,
तर एजीएमचं प्रोसिडिंग नेमकं कुठलं, सरसकट सगळं नाही, पण हे जे रिलेटेड आहे, वेगवेगळे चार्जेस जे लावलेले आहेत, कधी मेंटेनन्स चार्ज आहे म्हटलं मी तसं, सिंकिंग फंड, तुम्ही बायलॉज जर पाहिला तर सिंकिंग फंड, मेजर रिपेअर फंड मिनिमम किती आकारणी करावी तो एरिया वाईज आहे, एरिया वाईज आहे. सिंकिंग फंड, मेजर रिपेअर फंड हा फ्लॅट गाळा त्याच्या एरिया वाईज आहे, तो किती आकारणी करावी ते पर्सेंटेज मेन्शन केलेलं आहे. हे मे बी चेंज होईल, चेंज होत असेल किंवा संस्था करत असेल तर ते प्रोसिडिंग त्यांनी बघणं किंवा त्याला बघायला देणं हे नक्कीच बरोबर आहे. पण हे जर कागदपत्र खूप आहेत, आणता येणं शक्य नाही, तर मग रजिस्ट्रार ती ऑर्डर करू शकतो संस्थेला पण आणि त्या रिस्पॉन्डंट प्रतिवादीला पण, की तुम्ही संस्थेमध्ये अमुक अमुक वेळेस जा, अमुक अमुक दिवशी जा आणि ती सगळी कागदपत्र बघा. आणि संस्थेला पण सांगू शकतो की ही कागदपत्र की जी 101 शी रिलेटेड आहे, रिकव्हरी सर्टिफिकेटशी रिलेटेड आहे, ती त्यांना तुम्ही दाखवा. हे डेफिनेटली रजिस्ट्रार सांगू शकतो. आणि हे झाल्यानंतर मग ऍडिशनल स्टेटमेंट, समजा तो म्हटला, ही सगळे कागदपत्र तपासल्यानंतर रिस्पॉन्डंट म्हटला की मी डब्ल्यूएस फाईल केलेलं आहे, पण मी तुम्हाला एक ऍडिशनल डॉक्युमेंट्सची मागणी केली होती, ती तुम्ही मान्य केली आणि संस्थेने मला ही ऍडिशनल डॉक्युमेंट्स दाखवली आणि त्या अनुषंगाने मला एक ऍडिशनल से द्यायचं आहे, डेफिनेटली ते पण अलाउड आहे, ती पण आम्ही परवानगी देतो की ती जी कागदपत्र तपासली तू त्याच्या अनुषंगाने काही तुला वेगळं म्हणणं मांडायचं किंवा अजून ऍडिशनल म्हणणं मांडायचंय. आणि हे सगळं म्हणणं जे आहे आम्ही हे प्रत्येक वेळेस 2 प्रतीमध्ये घेतो, एक प्रत आमच्यासाठी असते आणि एक अपोनंटसाठी असते. म्हणजे संस्थेने फाईल केला असेल तर एक कॉपी आम्ही घेतो, एक कॉपी रिस्पॉन्डंटला देतो. रिस्पॉन्डंटनी जर काही फाईल केलं तर एक कॉपी आम्ही आमच्याकडे ठेवतो आणि एक कॉपी आम्ही संस्थेला देतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 86E मध्ये ही जी प्रोसिजर दिली आहे हिअरिंगची, ही पण मी तुम्हाला ऑलमोस्ट सांगितली की ज्याच्यामध्ये क्रॉस एक्झामिनेशन परमिसिबल नाहीये किंवा ओरल आर्ग्युमेंट परमिसिबल आहे, डब्ल्यूएस फाईल करायचा आहे, संस्था म्हटली की डब्ल्यूएस ला आम्हाला रिटर्न ऍप्लिकेशन, रिटर्न से द्यायचा आहे, रिटर्न रिप्लाय करायचा आहे, तो अलाउड आहे, ऍडिशनल से तो अलाउड आहे. पण ही जी सगळी प्रोसिजर आहे ही विदिन 3 मंथ्स कंप्लीट करायची आहे रजिस्ट्रारला, तिथं डिले करता कामा नये. साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यामध्ये ही प्रोसिजर पूर्ण होते. खूप रेअर कंडिशन्स मध्ये काही असेल, समजा आता फॉर एक्झाम्पल आता ही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, डेफिनेटली आमच्या बऱ्याचशा प्रोसिडिंग आमच्या प्रोलॉंग झालेल्या आहेत, तर कायद्यामध्ये रूलमध्येच ही गोष्ट मेन्शन केलेली आहे, जर डिले झाला तर तसं स्पेसिफिक रिझनिंग द्यायचं आहे रजिस्ट्रारनी आणि ती ऑर्डर पास करायची आहे. याच्यानंतर रूल 86F हा येतो की याच्यामध्ये जजमेंट कसं पास करायचंय त्याच्याबद्दल नमूद केलेलं आहे. रजिस्ट्रारनी जजमेंट पास करायचं आहे. मी जे तुम्हाला आधी म्हटलं की ही मे ग्रँट रिकव्हरी सर्टिफिकेट, तर जजमेंट पास करायचंय म्हणजे आयदर तो अलाउ करतो ऍप्लिकेशन म्हणजे रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करतो किंवा तो रिजेक्ट करतो की हे ऍप्लिकेशन या कारणाने चुकीचं आहे म्हणून मी हा दावा फेटाळत आहे. पण जर अलाउड केलं ऍप्लिकेशन तर तसं रिझनिंग देऊन ऑर्डर पास केली पाहिजे, जर रिजेक्ट केलं तसं रिझनिंग देऊन ऑर्डर पास केली पाहिजे. जर तुम्ही ऍप्लिकेशन अलाउ करताय तर तुम्ही रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलं पाहिजे. हे फॉर्म व्ही मध्ये दिलेलं आहे. फॉर्म यू मध्ये ऍप्लिकेशनचा नमुना आहे, फॉर्म व्ही मध्ये रिकव्हरी सर्टिफिकेटचा नमुना दिलेला आहे की त्या फॉर्मॅटमध्ये रजिस्ट्रारनी रिकव्हरी सर्टिफिकेट हे ग्रँट केलं पाहिजे. तर हे आपलं 101 हाऊसिंग सोसायट्यांच्या बाबतीत मी जसं म्हटलं 154B29 आणि या दोन्ही सेक्शनच्या अनुषंगाने रूल 86 आपण हे सगळं पाहिलं. पण हे झालं एक्झॅक्ट रिकव्हरी सर्टिफिकेटची प्रोसिजर किंवा ते प्रोसिडिंग झालं. थोडंसं आपण याच्या अलाइड काही 2-4 गोष्टी बघू आपण की हे जे रिकव्हरी सर्टिफिकेट असतं हे कुठं चॅलेंज करता येतं. तर हे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार, आता आपण पूर्ण महाराष्ट्रातनं आहोत, डोंबिवलीचे जरी मी असलो तरी बाबा आता डोंबिवलीचं सांगायचं झालं तर कोकण भवन बेलापूरला ऑफिस आहे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारचं. पण प्रत्येक डिव्हिजन मध्ये त्यांचे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार जे आहेत त्यांच्या इथं सेक्शन 154 हा रिव्हिजनचा आहे. त्याच्या अंतर्गत त्या सेक्शन मध्ये तुम्हाला किंवा त्या रिस्पॉन्डंटला आणि अर्थात संस्थेला पण समजा रिजेक्ट केलं असेल तर तुम्हाला जॉईंट रजिस्ट्रारकडे रिव्हिजन दाखल करता येतं. जर रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे तर ते रिस्पॉन्डंट प्रतिवादी थकबाकीदार जो आहे
त्याला 50% रक्कम ही संस्थेत भरावी लागते आणि विदिन 2 months म्हणजे इश्युअन्स ऑफ ऑर्डर, इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट विदिन 2 months जॉईंट रजिस्ट्रारकडे रिव्हिजन फाईल करावं लागतं. आपण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं एक थोडंसं जमलिंग होतं की मी अपील दाखल केलंय, मी रिव्हिजन दाखल केलंय. अपील हा सेक्शन जो आहे तो 152, जॉईंट रजिस्ट्रारकडे रिकव्हरी सर्टिफिकेटच्या अगेन्स्ट अपील नाही. 154 च्या अंतर्गत तो रिव्हिजन दाखल करावा लागतो. हा थोडासा फरक आहे, तो तुम्ही लक्षात घ्या. 152 मध्ये अपील आहे, त्याच्या अंतर्गत हा सेक्शन येत नाही. ना 101 येतो ना 154B29 येतं. हे रिकव्हरी सर्टिफिकेट जे आहे हे 152 मध्ये येत नाही, हे 154 मध्ये येतात. आणि त्याची कंडिशन आहे 2 महिन्याच्या आत तुम्हाला रिव्हिजन दाखल करावं लागतं आणि 50% रक्कम जी आहे ती तुम्हाला भरावी लागते. तिथं मात्र काही एक्सक्यूज नाहीये. हा, हे 2 महिन्याचं जे आहे की 2 महिन्यात तुम्हाला रिव्हिजन दाखल करावं लागतं, इथं मात्र थोडासा एक लॉ पॉइंट किंवा एक थोडासा एक एक्सक्यूज घेता येतो. एक रिझनिंग जर रजिस्ट्रारला दिलं आणि डिले कंडोलन्स फाईल केला, तुम्हाला हा शब्द खूप प्रचलित आहे, डिले कंडोलन्स फाईल करणं, आणि ते जर मान्य केलं जॉईंट रजिस्ट्रारने, तर आफ्टर 6 months 1 year ऑल्सो तो रिव्हिजन ऍप्लिकेशन फाईल करू शकतो. हे पूर्णपणे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारचे अधिकार आहेत की त्याला ते तुम्ही कसं पटवून देऊ शकता की हा जो डिले झालेला आहे हा टेक्निकल डिले आहे, माझ्या नॉलेज मधला डिले नाहीये. आता हा पार्ट झाला रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर कुठं रिव्हिजन करायचं त्याच्याबाबतचा. पण रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू झालं म्हणजे रिकव्हरी झाली असा पण अर्थ होत नाही. रिकव्हरी म्हणजे जी थकीत रक्कम आहे ती फिजिकली त्या थकबाकीदाराकडून आपल्या अकाउंटला, सहकारी संस्थेच्या अकाउंटला आली तर त्याला अर्थ आहे किंवा त्याचं ते सर्कल कंप्लीट झालं की रिकव्हरी कंप्लीट झाली असा अर्थ होतो. म्हणजे रिकव्हरी सर्टिफिकेट मला मिळालं फेवर मध्ये म्हणून सहकारी संस्थांनी खुश होण्यात पण काही लॉजिक नाहीये. जेव्हा ते पैसे येतील तर मग त्याच्यासाठी सेक्शन 156 आहे. 156 मध्ये रिकव्हरी बाबत नमूद केलेलं आहे की 156 आपण टायटल बघू की काय टायटल आहे की रजिस्ट्रार्स पॉवर टू रिकव्हर सर्टन सम्स बाय अटॅचमेंट अँड सेल ऑफ प्रॉपर्टी. 2 शब्द महत्वाचे, रजिस्ट्रारचे पॉवर आहेत आणि रिकव्हर सर्टन ड्यूज. करेक्ट. तर रिकव्हर सर्टन ड्यूज म्हणजे आपलं रिकव्हरी सर्टिफिकेट आहे ते ड्यूज आहेत. आता रजिस्ट्रार पॉवर जर हा सेक्शन आपण पूर्ण वाचला तर रजिस्ट्रार स्वतः किंवा त्यांनी अधिकृत केलेला इसम, पर्सन, ऑथॉरिटी. तर ऑथराईज केलेला पर्सन मध्ये म्हणजे रिकव्हरी ऑफिसर. जर आपण बँका बघतो, कोऑपरेटिव्ह बँक्स, तर बरेचसे रिकव्हरी ऑफिसर स्पेशल अपॉइंट केलेले असतात किंवा त्यांचे ब्रँच मॅनेजर जे असतात किंवा ऑफिसर ग्रेडची जी लोक असतात त्यांना रिकव्हरीचे पॉवर्स घेतलेले असतात. रिकव्हरीचे पॉवर्स घेतले असलेले असतात म्हणजे रजिस्ट्रारला अर्ज करून, माननीय सहकार आयुक्तांकडे अर्ज करून 156 चे अधिकार प्राप्त करून घेतात. पर्टिक्युलर ती संस्था, पर्टिक्युलरली तो माणूस. हे झालं बँकांच्या बाबतीत. नंतर पतसंस्थांच्या बाबतीत पण तसंच आहे. जर पतसंस्था मोठ्या असतील तर त्यांचे ब्रँच मॅनेजरला ते अधिकार प्राप्त करून घेतात 156 चे रिकव्हरीचे, किंवा त्यांचा एक स्पेशल माणूस ते अपॉइंट करून घेतात किंवा ते त्याची नेमणूक करतात खास रिकव्हरी स्पेशालिस्ट, रिकव्हरी ऑफिसर म्हणून. पण जर पतसंस्था छोट्या असतील तर पतसंस्था फेडरेशन मग ती फॅसिलिटी उपलब्ध करून देते. पतसंस्था फेडरेशन काय करते, आपल्याकडे 2, 4, 5 त्यांच्या संख्येच्या प्रमाणे रिकव्हरी ऑफिसर अपॉइंट करते. त्यांना ते माननीय आयुक्तांकडनं अधिकार प्राप्त करून घेतात 156 चे, आणि मग हे त्यांचे सभासद पतसंस्था आहेत त्यांचे रिकव्हरी सर्टिफिकेट, त्यांचे केसेस घेतात आणि मग ते रिकव्हर करून देतात. सेम गोष्ट हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत आहे. आता कितीही मोठी हाऊसिंग सोसायटी असेल तरी तो स्पेशल त्यांचा रिकव्हरी ऑफिसर अपॉइंट करत नाही ना. कोणी चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर तो 156 चे पॉवर्स घेतो, कारण तेवढी गरज पडत नाही, तेवढा व्हॉल्यूम नाही येतो. मग अशा वेळेस काय, तर हाऊसिंग फेडरेशन जे आहे हे काय करतं, सेम पतसंस्था फेडरेशन सारखं 1, 2, 3 रिकव्हरी ऑफिसर अपॉइंट करतात, माननीय आयुक्तांकडनं अधिकार प्राप्त करून घेतात, आणि ह्या सभासद संस्था ज्या आहेत त्यांचे हे जे डिफॉल्टर्स आहेत, थकबाकीदार सभासद, ज्यांचे हे तुम्ही रिकव्हरी सर्टिफिकेट प्राप्त करून घेतलेले आहेत रजिस्ट्रार कडून, त्याच्यावर रिकव्हरीची प्रोसिडिंग करतात.
तर थोडक्यात हा एक सेक्शन 156 हा माहित असणं थोडासा गरजेचा आहे. आणि मग तो रिकव्हरी ऑफिसर जो आहे, कायदा आपला जो आहे त्याचा रूल जे आहे 107 रूल 107 चॅप्टर 12 मध्ये ते नमूद केलेलं आहे की त्या अंतर्गत ते प्रोसिजर करतात आणि ते रिकव्हरी करतात. आणि ते रिकव्हरीची प्रोसिजर तो म्हणजे एक वेगळा मोठा एक विषय होऊ शकेल असं तो रिकव्हरीचे प्रोसिडिंग आहे. त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत. तो आता आपला 101चा अंतर्गत येणारा तो विषय मोडत नाही. आता मी हे ओव्हरऑल हे सगळं झालं आपलं 101, 154ब, 29 किंवा त्याच्या अनुषंगाने जे सेक्शन आहेत वगैरे. जर आपण आता हाऊसिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं की जे जनरली शहरी भागामध्ये आपल्या इथं खूप मोठे प्रॉब्लेम हाऊसिंग सोसायटीजना फेस करावे लागतात, तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बायलॉज मॉडेल बायलॉज जे आहे त्यातला चॅप्टर 9 जो आहे 9 त्याच्यामध्ये लेव्ही ऑफ चार्जेस हे नमूद केलेलं आहे. लेव्ही ऑफ चार्जेस त्याच्यामध्ये मग 65, 66, 67, 68 असे वेगवेगळे छोटे छोटे सेक्शन दिलेले आहेत. सिंकिंग फंड, मेजर रिपेअर फंड असेल, डेली मेंटेनन्स असेल, की त्याच्यामध्ये वेळोवेळी एजीएम ने डिसाइड केलेल्या रकमा चार्जेस हे सभासदाला भरणं हे बंधनकारक असतं. करेक्ट. तर ते सगळं सेक्शन बायलॉज रूल मध्ये ते नमूद केलेलं आहे. आता याच्यामध्ये या बायलॉज जर आपण पाहिला तर रूल 70 जो आहे, रूल नंबर बायलॉज नंबर 70 की ज्याच्यामध्ये पुन्हा डिफॉल्टचा उल्लेख आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा 30 दिवसाचा 3 महिन्याचा म्हणजे 90 दिवसाचा उल्लेख केलेला गेलेला. करेक्ट. म्हणजे मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की 90 दिवस त्याला क्रेडिट देणं किंवा 90 दिवस वाट बघणं हे गरजेचं आहे, ते बायलॉज मध्ये पण नंबर 70 मध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे. आता हाऊसिंग सोसायट्यांबाबत अजून एक काही आम्हाला जे निदर्शनास येतं त्याच्या अनुषंगाने काही सांगावंसं वाटतं की रूल बायलॉज मध्ये नमूद केलेला आहे की जर थकीत झाली रक्कम पर्टिक्युलर डेट पर्यंत नाही भरली तर 21% इंटरेस्ट लावला पाहिजे. राईट. 21% पर एनम सिंपल रेट ऑफ इंटरेस्ट. हे महत्वाचं आहे. संस्था काय करते, डिफॉल्ट अमाऊंटवर 21% सिंपल रेट ऑफ इंटरेस्टनी पर एनमनी म्हणजे 21% पर एनम नी सिंपल इंटरेस्टनी त्याला चार्ज करते, प्लस पेनल्टी पण लावते. बऱ्याच ठिकाणी तर आम्ही असं पण बघतो की पिनल इंटरेस्ट पण लावते. हे मी खूप पर्टिक्युलरली हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत बोलतोय. पतसंस्थेच्या बाबतीमध्ये वचन चिठ्ठी असेल किंवा करारनामा असेल त्याच्यामध्ये खूप स्पेसिफिक मेन्शन केलं जातं की अमुक अमुक टक्क्याने आम्ही तुम्हाला कर्ज देत आहोत, 14%, 15% जे असेल ते. तुमचा हप्ता थकला तर 2% तुम्हाला दंडव्याज लावला जाईल. तिथं हे अलाउड आहे. 2%, 3% स्पेसिफिक नमूद केलेलं असतं वचन चिठ्ठी किंवा करारनामामध्ये, आपण लोन अग्रीमेंट म्हणतो. पण हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये मॉडेल बायलॉज मध्ये हे पण खूप स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे की या 21% शिवाय तुम्ही कुठलाच जास्त चार्ज लावू शकत नाही. म्हणजे हे पिनल इंटरेस्ट असेल, पेनल्टी असेल, काही जण महिना 100 रुपये लावून टाकतात सरसकट. पैसे भरले नाही, महिना 100 रुपये. महिना 100 रुपये लावत जातात, पुढच्या बिलामध्ये ते 100 रुपये ऍड करत जातात आणि वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षांनी जेव्हा रिकव्हरी प्रोसिडिंग साठी आमच्याकडे येतात तेव्हा ह्या सगळ्या रकमेवर 21% इंटरेस्ट पण लावला जातो. म्हणजे इंटरेस्टवर इंटरेस्ट आला किंवा जे इलिगल चार्जेस आहेत त्या चार्जेसवर पण इंटरेस्ट आला. त्यावेळेस मात्र मग थोडासा वाद होतो किंवा सहकारी संस्थांना किंवा हाऊसिंग सोसायट्यांना आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही हे चार्जेस डिलीट करा आणि पुन्हा एकदा नव्याने बॅलन्स शीट किंवा स्टेटमेंट ऑफ अकाउंट दुरुस्त करून तयार करा की ज्याच्यामध्ये सिंपल रेट ऑफ इंटरेस्ट 21 तेवढाच लावला जाईल, त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठला लावता येणार नाही. आता मी थोडंसं आता हाऊसिंग सोसायटी बद्दलच बोलतोय तर अजून एक जनरल जे प्रॉब्लेम येतात ते असे की बरेच जण काय करतात, 2 गाळे एकत्र करतात, 2 फ्लॅट एकत्र करतात आणि त्यांची अपेक्षा अशी असते की आम्ही एकाचाच मेंटेनन्स द्यावा. हे चुकीचं आहे. सँक्शन प्लॅन मध्ये जर तिथं 2 फ्लॅट असतील, 2 गाळे असतील, 2 प्रिमायसेस, 2 ऑफिसेस जे काही आहे तर तुम्हाला 2 ह्याचाच म्हणजे 2चाच तुम्हाला मेंटेनन्स भरावं लागेल आणि त्या पद्धतीनेच त्याची आकारणी होईल आणि त्या पद्धतीनेच तुमचं रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू होईल. तिथं एक ही गोष्ट कन्सिडर केली जाणार नाही.
हा एक हाऊसिंग सोसायटीनी बघायचा हा मोठा विषय आहे. किंवा ही गोष्ट इवन तटे साहेब जेव्हा म्हणत होते की नोटरी म्हणा किंवा आपण ऍडव्होकेट आहात, की आपल्याला एक अव्हेन्यू बघताय तुम्ही की आपल्याला ह्याच्यावर काय करता येईल, 101 ची प्रकरणं हँडल करणं वगैरे. तर तुम्ही जेव्हा हाऊसिंग सोसायटीची प्रकरणं हँडल करणार किंवा हाऊसिंग सोसायट्यांना तुम्ही जेव्हा मार्गदर्शन करणार एनी, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना हे मार्गदर्शन करणं किंवा हे त्यांना स्पेसिफिक सांगणं हे खूप गरजेचं आहे. करेक्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की बिल्डिंग असते, खाली गाळ्या असतात. कमिटी काय करते, फ्लॅट धारकांसाठी वेगळा रेट आणि गाळ्यांसाठी वेगळा रेट, मंथली मेंटेनन्स वेगळं, किंवा सरळ सरळ फ्लॅट धारकांसाठी 1000 रुपये असेल तर दुकानदारांनी 2000 रुपये द्यायचं. का तर तो बिझनेस करताना तुम्ही 2000 रुपये द्या. हे पण चुकीचं आहे. मेंटेनन्स हा सर्व समान असतो. जर तुम्ही बायलॉज पाहिले, म्हणून मी तुम्हाला बायलॉजचा तो चॅप्टर 9 आणि हे जे 65, 66, 67 चा उल्लेख केला बायलॉज नंबरचा, तो ह्याच्यासाठी केला की सम प्रमाणात आकारणी करायची आहे. कशाची? देखभाल खर्चाची. पण सिंकिंग फंड असेल, मेजर रिपेअर फंड असेल, तो मात्र एरिया वाईज आहे. ते पण बायलॉज मध्ये खूप स्पेसिफिक नमूद केलेलं आहे. एज्युकेशन फंड असेल तो सरसकट घ्यायचा आहे. इलेक्शन फंड तो सरसकट घ्यायचा आहे. ₹100 असेल, ₹10 असेल, याप्रमाणे तो बायलॉज मध्ये नमूद केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, गाळा म्हणजे दुकान किंवा ऑफिस किंवा फ्लॅट, राहायची सदनिका, याच्यामध्ये तुम्ही फरक करून चालणार नाही, की जे जनरली बऱ्याचशा हाऊसिंग संस्था या करतात. किंवा अजून एक प्रॉब्लेम असा येतो की सरसकट मेंटेनन्स घेतला जातो. 1 BHK 1000 रुपये, 2 BHK 1500 रुपये, 3 BHK 2000 रुपये द्या. हे पण करता येणार नाही तुम्हाला. तुम्ही तो स्पेसिफिकच घ्यावा लागेल तुम्हाला. कारण की होणार काय की जेव्हा 101 मध्ये प्रकरण येणार आणि रिस्पॉन्डंट प्रतिवादी जो आहे हे जेव्हा तो ऑब्जेक्शन रेस करणार, तेव्हा तुम्ही बायलॉज म्हणजे हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत बोलतोय, बायलॉजच्या अगेन्स्ट तुम्ही काही ठराव केलेले आहेत, ते रजिस्ट्रारला मान्य करता येणार नाही. अल्टिमेटली 101चं रिकव्हरी सर्टिफिकेट हे रिजेक्ट करावं लागेल, किंवा तुम्हाला ते स्टेटमेंट करेक्ट करून द्यावं लागेल, जेणेकरून आम्ही रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करू शकू. कदाचित तुम्हाला असं हे होत असेल की बाबा मी हाऊसिंग सोसायट्यांच्या दृष्टीने बोलतोय किंवा संस्थेच्या दृष्टीने बोलतोय. तर कसं होतं, जनरली रजिस्ट्रार फ्रेंड गाईड फिलॉसॉफर या भूमिकेतनं कामकाज करत असतो. तर सहकारी संस्थांना फेवर करणं हा विषय नाहीये, पण डिफॉल्टर्स विरुद्ध डिफॉल्टरच्या अगेन्स्ट रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करून ती रिकव्हरी होईल, ज्याचे जेणेकरून सहकारी संस्था आपलं कामकाज सुरळीतपणे करू शकतील, हे बघणं, हे जसं सहकारी संस्थांची जबाबदारी आहे, त्या कमिटीची जबाबदारी आहे, तशीच जबाबदारी ही रजिस्ट्रारची पण आहे. त्याच्यामुळे रजिस्ट्रारला जे नियमात आहे, कायद्याच्या चौकटीत आहे, जी संस्था कायद्याच्या चौकटीत कामकाज करते, तिथं मात्र रिकव्हरीच्या दृष्टीने डिफॉल्टरच्या अगेन्स्ट कडक पावलं उचलणं म्हणा किंवा लवकरात लवकर डिसिजन देणं आणि त्या अनुषंगाने कामकाज करणं हे भाग पडतं. तर मी तुम्हाला हे हाऊसिंग सोसायट्या कुठं चुकतात हे सांगत होतो. समान आकारणी करणे किंवा गाळ्यांसाठी प्रिमायसेस कमर्शियल साठी जास्तीची आकारणी करणे. अजून एक चूक होते की नॉन ऑक्युपन्सी चार्जेस, मंथली मेंटेनन्स असतो 1000 रुपये आणि नॉन ऑक्युपन्सी चार्जेस सरसकट 500 रुपये घेतले जातात. होतं बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणी हे घडलेलं आहे. तुम्हाला पण माहिती आहे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस हे मेंटेनन्सच्या 10%, म्हणजे 1000 रुपये मेंटेनन्स असेल तर 100 रुपये, पण जनरली 500 रुपये आकारणी केली जाते आणि 500 रुपयावर मग व्याज आकारणी केली जाते. जर पिनल इंटरेस्ट लावला असेल तर त्याच्यावर पिनल इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही बघा की कशा पद्धतीने आकारणी केली जाते आणि मग ह्या रकमा वाढत जातात आणि मग ह्या रकमा गृहीत धरून किंवा परफेक्ट आहेत असं समजून रिकव्हरी सर्टिफिकेट देणं हे खूप चुकीचं होतं. म्हणजे हे चॅलेंज झालं तर एका सेकंदात स्टे मिळतो त्याला, किंवा रजिस्ट्रारने हे करू पण नाही. बायलॉजच्या प्रमाणेच आकारणी केली आहे का नाही ही बघायची जबाबदारी ही रजिस्ट्रारची. अर्थात ही जबाबदारी त्या संस्थेची पण आहे, त्यांचे जे मॅनेजर, सेक्रेटरी, अकाउंटंट जे कोणी असतील त्यांनी, किंवा मग त्यांचे जे लिगल ऍडवायझर असतील, ऍडव्होकेट असतील, किंवा त्यांचं कामकाज बघणारे जे कोणी असतील कन्सल्टंट,
त्यांनी हे त्यांना मार्गदर्शन करणे हे महत्वाचं आहे आणि हे बघणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग परत तिथं वाद होतो. बऱ्याच वेळा असे पण वाद होतात की रजिस्ट्रार रिजेक्ट करतो या कारणाने, आणि मग संस्था वाद करते की तुम्ही रिजेक्ट का केलं, मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं आम्हाला. ऍक्च्युली ही सांगण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. म्हणजे हे कायद्यामध्ये आहे, हे बायलॉज मध्ये नमूद केलेलं आहे, हे तुम्ही बघायला पाहिजे. आणि मी जे तुम्हाला बोलताना अजून एक म्हटलं की बऱ्याच वर्षानंतर हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत, इव्हन पतसंस्थेच्या बाबतीत पण होतं की 5-5, 6-6, 7-7 वर्षानंतर प्रकरण दाखल केलं जातं. हे असं का केलं जातं हे मला कळत नाही. हे वेळच्या वेळी जर केलं ना तर मग हा त्रास वाचतो. म्हणजे हे संस्थेसाठी उपयोगी आहे, संस्थेच्या मॅनेजमेंटसाठी उपयोगी आहे की त्यांनी वेळच्या वेळेस, ठीक आहे हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत वर्ष नाही, ऍटलीस्ट 2 वर्षांनी 3 वर्षांनी तरी करावं. 10, 15 वर्ष हे थोडस ठीक आहे, कायद्याने त्याला काही बार नाही. काही अलाइड ऍक्ट सेक्शन्स मी तुम्हाला सांगितले, जसं 152, 154 किंवा 156 रिकव्हरीचं असेल, तर असं मी 92 एक सेक्शन सांगेन. 92 सेक्शन जो आहे लिमिटेशन ऍक्ट, बऱ्याच वेळा आर्ग्युमेंटच्या वेळेस ऍडव्होकेट आमच्या पुढे लिमिटेशनचा मुद्दा उपस्थित करतात. मी खूप स्पेसिफिक सांगतो, सेक्शन कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे की सेक्शन 92 जो आहे हा, ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत सेक्शन 92 लिमिटेशनच्या, या 101 ला किंवा 129 ला अट्रॅक्ट होत नाहीत. त्याच्यामुळे हे तुम्ही 7 वर्षांनी प्रकरण दाखल करा, 10 वर्षांनी करा, डझंट मॅटर. याच्याबद्दल कदाचित आता ऍडव्होकेट्स आहेत बरेचसे इथं प्रेझेंट, ते काही मुद्दा उपस्थित करू पण शकतील, आपण बोलू त्याच्यावर, आपण चर्चा करू. पण जोपर्यंत माझं नॉलेज आहे किंवा हायकोर्टचे सायटेशन्स आहेत, हायकोर्ट पण, ऑनरेबल हायकोर्ट मुंबई पण म्हणतं की प्रोव्हिजन्स हे जे 92 चे आहेत हे 101 च्या हे अट्रॅक्ट करत नाहीत. नंतर मी बोलताना सभासद, तसं हाऊसिंगच्या बाबतीत म्हटलं की बिगर सभासदांकडनं पण तुम्ही रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करून घेऊ शकता, ती रिकव्हरी करू शकता. बऱ्याच वेळा हाऊसिंग सोसायटी अशी होते की रिकव्हरी करायची म्हणून हप्ते घेत नाही किंवा एक पार्ट पेमेंट घेत नाही. तर सहकारी संस्थांनी तसं करू नये, पार्ट पेमेंट वगैरे घ्यावं, किंवा ते एक म्हणतात ना की ते कटुता निर्माण होऊ नये सभासदांमध्ये, तर ते त्याच्या दृष्टीने पार्ट पेमेंट घेणं कधी पण काही अडचण येत नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा राहतो की बंद असेल, समजा तो फ्लॅट बंद असेल वर्षानुवर्ष किंवा तो गाळा बंद असेल वर्षानुवर्ष, तर काय करायचं? तुम्ही डेफिनेटली त्याच्या विरुद्ध पण रिकव्हरी सर्टिफिकेट आमच्याकडे मागणी करू शकता. बंद गाळा म्हणजे तो बिल्डरचाच असेल, म्हणजे बिल्डरकडनं तो विकलाच गेला नसेल, त्याच्या विरुद्ध पण तुम्ही रिकव्हरी सर्टिफिकेट आमच्याकडे मागणी करू शकता. किंवा पर्टिक्युलर माणसाला विकला आणि तो माणूस कधी तिथं राहायलाच आला नाही, ना त्याने कधी भाड्याने दिला ना कधी राहायला आला नाही, तुम्ही त्याच्या विरुद्ध पण डेफिनेटली हे करू शकता, रिकव्हरी सर्टिफिकेटची मागणी करू शकता. आणि आता अजून एक शेवटचा एक मुद्दा असा आहे की फ्लॅट हस्तांतरण होतं, जुना ओनर नवीन ओनरला फ्लॅट विकून जातो. ज्या दिवशी पूर्वीचा फ्लॅट सभासद फ्लॅट विकतो दुसऱ्या ओनरला, तो फ्लॅट घेतो आणि तो सभासद होतो, म्हणजे पहिल्या ओनरचं सभासदत्व संपतं, त्या क्षणाला त्याची जबाबदारी संपलेली असते. जेव्हा रिकव्हरी ही पूर्ण पिरियडची निघते, तर तो नवीन सभासद म्हणतो की नाही ते माझ्या काळातलं नाही, ते तर जुन्या सभासदांच्या काळातलं आहे. तर नाही, ही जबाबदारी त्या नवीन सभासदाची आहे, जो आता तिथं राहतोय, जो ऑक्युपायर आहे, जो ओनर आहे, जो नवीन मेंबर आहे, त्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी ही थकीत रक्कम, डिफॉल्ट रक्कम, एरियर्स ही भरले पाहिजे. आता याच्यामध्ये अजून एक छोटा मुद्दा असा मी नमूद करतो की बऱ्याच वेळा असं होतं की तो फ्लॅट ऑथराइज नाहीये, अनऑथराइज फ्लॅट आहे, किंवा गाळा तो हे केलेला आहे, तर त्याचा या 101 मध्ये किंवा 129 ब मध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही की ती जागा ही ऑथराइज पाहिजे किंवा त्याच्याने ते डिफाईन्ड होत नाही. तुम्ही सर्व्हिसेस अवेल करताय, सर्व्हिसेसचा चार्जेस संस्था लावते तुम्हाला ते पैसे भरणं गरजेचं आहे. त्याच्याने तो गाळा, तो फ्लॅट लिगल आहे का, ऑथराइज आहे का अनऑथराइज आहे, त्याच्याने तुमची इथली थकबाकी जी आहे ती लिगल किंवा इलिगल ठरत नाही. आकारणी चुकीची केली असेल तो भाग वेगळा, थकीत आहे रक्कम तर ती थकीत आहे. तर हे अशा पद्धतीचं आहे. बऱ्याच वेळा आमच्याकडे डिफॉल्टर्स येतात, व्याज माफ करा वगैरे म्हणतात.
किंवा कमी करा वगैरे म्हणतात, आम्हाला तो करण्याचा अधिकार नाही. आणि तसं व्याज माफी म्हणा किंवा व्याज कमी करणं हे संस्थांचं पण अधिकार नाहीयेत असं माझं स्पष्ट मत आहे. संस्था करतात त्यांच्या लेवलला, आम्ही त्याच्यामध्ये इंटरफिअर करत नाही. का तर एक वातावरण तिथलं एक सामंजस्याचं सुरळीत राहावं म्हणून ते करतात, ठीक आहे. पण कायद्याने हे अलाउड नाही. व्याज माफ करता येत नाही किंवा व्याज कमी पण करता येत नाही. मग कायद्यामध्ये डायरेक्टली राईट ऑफ करायची प्रोव्हिजन दिलेली आहे. बायलॉज मध्ये पहा तुम्ही, मॉडेल बायलॉज हाऊसिंगच्या बाबतीत किंवा आपला सहकारी संस्था अधिनियम बघा 1960चा, राईट ऑफची प्रोव्हिजन आहे. पण राईट ऑफची प्रोव्हिजन ही खूप मोठी आहे, क्लिष्ट आहे. त्याची उदाहरणं ना बँकेत कधी झाली, कोऑपरेटिव्ह बँकेत, ना डीसीसी मध्ये झाली, ना पतसंस्थेत झाली, हाऊसिंग मध्ये तर नाहीच नाही. तर अशा पद्धतीने आहे. तरटे साहेब अजून काही वाटत असेल सांगा मला. मला वाटतं खूपच नाही कमी पडल्या असं जो वाटतं, खूप माहिती मिळू शकली असं. साजे 1 तासमुळे तुम्हाला ते आणखीन आम्ही सांगणं पण शक्य नाही. आणि थोडे काही प्रश्न आहेत ते आपण जगताप साहेबांना सांगूया. 1-2 प्रश्न आपल्याला विचारते. येस सर, आमचे नाशिकहून जगताप साहेब बोलतील आपल्याला. येस सर. नमस्ते सर. चंदेल साहेब नमस्कार. आपण फार पूर्वी भेटलोय नाशिकला, जेव्हा आपण नाशिकला काही काळ होते. तर असू द्या, माझा एकदम किचकट मुद्दा आहे की 23 जुलै 2019 ला जो अध्यादेश काढला शासनाने आणि तो जो चॅप्टर 13B ज्याचा आपण उल्लेख केला, आणि त्यामुळे 154B हा या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात अंतर्भूत झाला. आता त्या अध्यादेशाला कायद्याने विधिमंडळांनी अद्याप मंजुरी दिली नाहीये. त्यामुळे याचा जो अंमल आहे 154B चा, हा जुलै 22 जानेवारी पासून तो आता संपुष्टात आलेला आहे. अगदी बरोबर. त्यामुळे आता मी एक ठिकाणी हरकत घेतली की आता 154B अस्तित्वात आहे असं धरून तुमचे अधिकार तुम्हाला वापरता येणार नाही. बरोबर. दुसरा एक मुद्दा की आपण 101 जर बघितला सर, ऐकतोय मी. 101 जर बघितला तर आपण, मी थोडं शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचारतोय. पीक कर्ज हे 12 महिन्यांसाठी दिलं जातं. पीक कर्ज 18 पीक कर्ज करेक्ट, यू आर राईट. हे 12 महिन्यांसाठी आहे. बरोबर आहे. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अधिनियमानुसार किंवा नियमानुसार किंवा उपविधीनुसार, आणि त्यानंतर ते 30 जूनला, म्हणजे त्यानंतर, कारण आपलं आर्थिक वर्ष 31 मार्च आहे. करेक्ट. आपलं आर्थिक वर्ष 31 मार्च आहे आणि 30 जूनला साधारणपणे ते थकीत धरलं जातं. जर 30 जूनच्या अखेर ती रक्कम शेतकऱ्याने भरली नाही तर ते थकीत धरलं जातं. आता 101 मध्ये जी तरतूद आहे ती 18 महिन्याच्या पुढचा जो काळ आहे, ज्याची म्हणजे वसुलीचा काळ, त्यानंतरच्या 18 महिन्यापेक्षा जास्त काळाचीच वसुली करता येते, म्हणजे 101 चा दाखला देता येतो. मी ते वाचतो सर, म्हणजे मी आय एम रीडिंग द वर्ड्स इन इट्स स्पेसिफिक विदिन 18, म्हणजे त्यांनी शब्द इतके स्पष्ट वापरलेले की 18 months अँड नॉट मोर दॅन 5 years. करेक्ट सर. त्यामुळे माझं मत असं आहे की पीक कर्जाच्या बाबत जोपर्यंत त्याची वसुली ही 18 महिने म्हणजे होत नाही, म्हणजे पीक कर्ज घेतल्यापासून 18 महिने, बरोबर आहे, तोपर्यंत माझ्या मते 101 चा दाखला देणे हे निबंधकांच्या अधिकाराबाहेर आहे. ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. पण मी माझी माहिती सांगतो. हातकणंगले कोल्हापूरला असताना तिथं आपल्याला माहितीये कोल्हापूर हा
सहकाराबाबतीत मोठा सुधारलेला जिल्हा सहकार आहे. क्षेत्राचा मोठा भाग आहे. आणि ग्रामीण सहकार त्याला म्हणता येईल. शहरी सहकार म्हणजे आपला हो. हाऊसिंगचा झाला, ग्रामीण सहकार. तर बरोबर. तिथं काम करत असताना तो ग्रामीण. तो पॅक्स म्हणजे विविध कार्यकारी सहकारी संस्थांची जी प्रकरणं आहेत ती तशी दाखल पण करत नाही. हो. नाही करत दाखल. आपण म्हणताय अगदी बरोबर आहे. नाही, हा भाग झाला. आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक पार बुडीत व्हायची वेळ आली होती. हो सर. त्यांनी काही प्रकरणं अशी केली की जी शेतकऱ्यांना अन्यायकारक होती. मी म्हणून हा प्रश्न विचारला. आणखी एक मुद्दा विचारतो की सहकारी कारखाना हा सुद्धा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाखालीच येतो. करेक्ट. तिथल्या कर्मचाऱ्यांचं जर निवृत्त होताना जी रक्कम द्यायची आहे ती समजा त्या कर्मचाऱ्यांना मिळाली नाही आणि त्यांनी निबंधकाकडे जर अर्ज केला 101 चा दाखला मिळण्यासाठी, तर असा अर्ज कारण त्यांना ते वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट खाली जायला लागेल. नाही होणार सर. तो अधिकारच नाहीये सर. नाहीये. 101 मी थोडं एकच वाक्य सांगेन. 101 जो ऍप्लिकंट आहे ही संस्था आहे. संस्था आहे, इंडिव्हिज्युअल हा एक नाही. पण त्यांनी काय केलंय, ते कर्मचाऱ्यांची एक संघटना नोंदवलेली आहे. नाही, सॅलरी अर्नर पतसंस्था असेल आणि ते पतसंस्थेचा विषय असेल तो भाग वेगळा. नाही, हा साखर कारखाना कामगार म्हणजे आपल्याला माहिती नाही. त्या कारखान्याचं नाव सांगतो, राहुरी सहकारी साखर कारखाना. बरं आमच्या जिल्ह्यातला बोलताय तुम्ही. तर ते तिथे मी हा मुद्दा की याच्यात RRC देता येणार नाही. 101 पण नाही. एक शब्द वापरतो आपण, कृपया राग मानू नका, की प्रत्येक उपविधी हे आदर्श का बरं म्हणायचं. प्रत्येक संस्थेचे उपविधी आहेत. आदर्श म्हणजे तुम्ही एक ठोकळा दिलाय, आणि त्या ठोकळ्यामध्ये बदल करण्याचे अधिकार त्या संस्थेला दिलेले आहेत. करेक्ट. त्यामुळे तो आदर्श जो शब्द आहे ना, हा कायद्याने लागू नाही होणार. तो फक्त उपविधी होतो. माझं मत असं आहे. कारण मी पण सर माझं एक म्हणणं असं आहे की कायद्यामध्ये हे पण एक नमूद केलेलं आहे की इंग्लिश शब्द किंवा इंग्लिश प्रत ही ग्राह्य धरली जाईल. तर तो मॉडेल शब्द आहे. मॉडेल म्हणजे एक तो ठोकताळा आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक आपल्याला पाहिजे तसं चेंजेस करू शकते, पण तो एक बदल करता येतो. करेक्ट. मग एकदा ठोकताळात म्हणजे त्या कायद्यात त्यांनी काय मॉडेल बायलॉज हा शब्द वापरलाय. मॉडेल म्हणजे काय, द प्रिस्क्राईब. जसं 101 साठी फॉर्म P मध्ये अर्ज करायला पाहिजे, जसा सहकारी संस्थेला U आहे, तसा आपल्या इतर संस्थांना तो P मध्ये आहे. तर ते मॉडेल हा जो शब्द आहे, याच्यासाठी जर आपण कुठे हे चुकतंय असं जर काही करता आलं तर आणखी एक भाग आहे. म्हणजे मला मर्यादित वेळ आहे, कारण आपला वेळ वाढतोय. तर एका केसमध्ये म्हणजे एखादा सदस्य म्हणजे अगदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा सदस्य सुद्धा मयत आहे. म्हणजे आपण इक्रार करतो ना. करेक्ट. इक्रार. त्या इक्रार ज्याने केला तो मयत झाला आणि त्याचे वारस जर त्यांनी दाखल केले संस्थेने, पण त्याचं इक्रार पत्र जर करून घेतलेलं नसेल तर त्याच्या विरुद्ध 101 चा दाखला मागता येईल. 91. त्याला सहकार आधीच सांगितलं, त्याला सहकार न्यायालयात जावं लागेल. असा माझा मुद्दा आहे. सहकार. आणखी बरेच मुद्दे, पण आपला वेळ मर्यादित आहे, कारण ते आमच्याकडे तो झूमची जी वेळ आहे, झूम, आपण झूम वरून बोलतोय ना, त्या वेळेचा विचार करून मी आपण जो वेळ दिला आणि आमच्या संस्थेला जे काही हातभार लावला, मी आभार मानतो. नाही सर, असं काही आभार मानायची गरज नाही. तरटे साहेब आमचे मित्र आहेत, खूप चांगले संबंध आहेत आमचे. वेळोवेळी गरज लागली तरी आम्ही नेहमी आहोत. हो, तर आपण कधी नाशिकला आलात, कारण ती एक केस आहे इचलकरंजीची,
की म्हणजे ती मी विचारणार होतो आहे, पण आता आपला वेळ संपत चाललाय. ती बरं थोडी म्हणजे आपण दोन लोकांच्या नावची. साहेबांकडे माझा नंबर आहे, आपण घ्या, आपण नाही, कधी नाही, पण नाही. बोलू, काही मी प्रॉब्लेम आपल्याला कसंही भेटू शकतो, ती काही अडचण नाहीये. डेफिनेटली. परंतु आमच्या सदस्यांच्या दृष्टीने आता वेळ संपत आल्यामुळे तो थोडा मोठा मुद्दा होता बरं की भागीदारीमध्ये सुद्धा एखादा फ्लॅट घेता येतो, हा तो मुद्दा होता. पण तो आपण नंतर बघू. आता ठीक आहे सर. आपण दिलेला वेळ याबद्दल पुन्हा आभार मानतो आणि आपण नाशिकला आले की आपण जरूर भेटूया. नक्की सर. कारण आमच्या धुळ्याचे म्हणजे नाशिकच्या शेजारचे आहेत आपण. हो हो आपलं स्वागत असेल नाशिक माझं मध्ये. बालपण नाशिकलाच गेलंय. धन्यवाद. सर नाशिक धन्यवाद. धन्यवाद. पंढरपूरचे विठ्ठल दिसत आहेत. आहे विठ्ठलाला नमस्कार. ठीक आहे, ते त्यांना सांगा, तरटे साहेबांना. ठीक आहे तरटे साहेबांना सांगा. आम्ही हे मीटिंग लिव्ह करतो आम्ही. हो हो, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. ओपन करणार. हॅलो चंदे साहेब, एक मिनिट. चंदे साहेब लिव्ह केलंय का? त्यांनी अरे ही लेफ्ट. ओके ओके ओके, तेवढंच तरी झालंय. एनिवे, आपण पाटील साहेब त्यांचे आपल्याला प्रतिनिधी आपल्या समोर आहेत. तर आपण साहेबांकडे एक मुवमेंट केला आहे. हा मुवमेंट आपण प्रत्यक्ष त्यांना मीटिंग ऑफिसला जाऊन भेटून देऊच, ही एक माझी हे असेल. आणि त्यानंतर साहेबांना एक मेसेज काय द्यायचा होता की चॅटिंगमध्ये आपल्याला खूप चांगले मेसेज आले आहेत. त्याच्यामध्ये मोहम्मद खाननी सांगितलं की युजफुल लेक्चर फॉर एव्हरीवन. त्यानंतर व्हेरी मच डिटेल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असं वायदने सांगितलेलं आहे. त्यानंतर नाईस इन्फॉर्मेशन सांगितलं. त्यानंतर अनेक चांगले हे आहे की व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह सेशन असं वैद्य साहेब सांगितलं आहे. आणि जान्हवी मॅडमनी सांगितलेलं आहे की हायली एज्युकेटेड सेशन इन सिम्पल अँड लुसिड लँग्वेज कपल शेअरिंग एनरिच एक्सपिरियन्स फ्रॉम युअर एंड. थँक्यू. असे सगळ्यांचे चांगले इन्फॉर्मेशन मेसेज आलेले आहेत. तर 1 सेकंड, मी लाड साहेब विनंती करतो की आपण आभार दर्शन करावे आणि मग मीटिंग मी त्यांचे आभार मानले. येस हॅलो, मी त्यांचे आभार मानले आणि त्यांनी लेफ्ट ही लेफ्ट द मीटिंग. ओके ओके मी आभार मानले त्यांचे. ओके ओके ओके, चल, धन्यवाद धन्यवाद. आपण मीटिंग करतो. येस संपली. आणि सगळ्यांना आपण सांगू. हो तरटे साहेब. येस, तरटे साहेब, बोला बोला बोला. आपण आज सगळ्यांना सांगू हो की यानंतर आपण फक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी भेटणार हो, आहोत. मी स्टार्टिंगला डिक्लेअर केलंच आहे. येस येस येस. हो, नक्की नक्की. ओके, एंड